शेतकी कॉलेजला एक बँक होती, त्याच्यामध्ये ते असे सगळे बरेच व्यवहार होते. पण फायनली ती शेतकी कॉलेजला भाडे तत्वावर दिलेली होती. भाडे तत्वावर, की दर साल इतकं भाडं, अमुक भाडं वगैरे वगैरे. 5-25 वर्ष त्यांना ते मिळत होते. आता मग भाडे तत्वावर दिल्यामुळं आपल्याला एक तर भाडं पाहिजे, त्याचा अर्ज आपण शेतकी कॉलेजकडे करायला पाहिजे. नाहीतर तुम्हाला ते म्हणजे आम्हाला याच्यात आमची जमीन परत पाहिजे. मग हे सगळे कागदपत्र घेऊन आम्ही एक सीनियर वकिलांच्याकडे गेलो. त्यांना ते सगळे कागदपत्र दाखवले. त्यांनी पण ते सांगितलं, की तुम्हाला याचं भाडं रेग्युलरली मिळू शकेल. ते म्हणे आम्हाला नाही, आम्हाला जमीन पाहिजे. ते म्हणे जमीन आम्हाला पाहिजे असली, तुम्हाला पाहिजे असेल तर ती जमीन सरकारची आहे, सरकारने घेतलेली आणि ती शेतकी कॉलेजला दिलेली, त्यामुळे तुम्हाला जमीन मिळणार नाही. परंतु जसं सरकार त्यांची जमीन विकायला आपल्याला परवानगी देताना 50% नजरा रक्कम भरून घेतं, तशी 50%ची किंमत तुम्हाला आम्ही मिळवून देण्याचे प्रयत्न करता येईल. एवढा एकच मार्ग आहे, एक तर भाडं घेत राहा किंवा पैसे 50% घ्या आणि ते त्यांच्या मालकीचे करून द्या. असं सगळं मग झालं. त्यांचं त्यांचं काय झालं माहिती आहे, पुढं चालू आहेत केस वगैरे काय काय. पण तुम्हाला सगळे कागदपत्र वेगवेगळ्या ठिकाणून गोळा करता येतात आणि वारस नोंद केल्यानंतर तिथे तुम्हाला सगळं काम करता येतात. आता आपण बाकीचे वेगवेगळ्या कायद्याचे काही कलम बघणार आहे. सर्व कायद्यांचा पूर्ण अभ्यास नाही करणार आपण. कायद्याचं पुस्तक आपल्याला नाही वाचायचं. आपल्याला आपल्या कागदपत्रांमध्ये जे हॅलो हॅलो आवाज आवाज बंद करा म्हणजे बघ एवढा. आपल्याला आपल्या कागदपत्रामध्ये जे वेगवेगळे कायद्याचे कलम येतात, कुळ कायदा येतो, नवीन शर्तीचा कायदा येतो, इतर शर्तीचा कायदा येतो, असे जे काय असेल त्याचे सगळे कायदे आपण कायद्याप्रमाणे आपण कागदपत्र मिळवायचे आणि त्याचे कागदपत्र घेऊन योग्य त्या वकिलाकडे जाऊन तो सल्ला घ्यायचा. हा मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 48 आहे, पण तो 1956 साली आला. तर 1/4/1957 रोजी सरकारने असं जाहीर केलं, की जमिनीमध्ये जो माणूस कुळ म्हणून शेती करतो आहे, त्याला सरकारने मालक करून दिलं. आता मालक करून दिलं तर नुसतं जसं एक हुकूम काढून मालक करता येत नाही, कारण संपूर्ण रेकॉर्ड आहे आपल्याकडं. आपण सगळं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे, प्रत्येक सर्वे नंबरचं, तो कुळ आहे का नाही आहे वगैरे वगैरे सगळं रेकॉर्ड आपल्याकडे मेंटेन आहे. आणि मग नक्की तो कुळ आहे का नाही हे पहिल्यांदा ठरवलं गेलं पाहिजे. त्यामुळे तो कायदा केला, 1/4/57 रोजी कायदा केला. त्याप्रमाणे कुळाचे नियम बनवले गेले. त्याच्यामध्ये तहसीलदारांना काही अधिकार दिले गेले, की त्याच्यामध्ये कुळ कायदा कलम 32 मधले अनेक कलम आहेत. त्या कलमाप्रमाणे चौकशी करून त्या कुळाला तो कुळ आहे हे पहिल्यांदा ठरवायचं. नक्की खराच कुळ आहे का खोटा कुळ आहे किंवा काय आहे हे तुम्ही ठरवायचं. आणि ते ठरवल्यानंतर कुळ ठरवल्यानंतर तसं त्याला सर्टिफिकेट द्यायचं. त्याची कुळाची किंमत वसूल करून, जमिनीची किंमत ठरवायची, ती किंमत त्याच्याकडून वसूल करून घेऊन ती किंमत मूळ मालकाला द्यायची. आणि ती किंमत त्यांनी मूळ मालकाला दिली किंवा त्याला मूळ मालक घेत नसेल तर त्यांनी तहसील कचेरीमध्ये ती पूर्णपणे भरून टाकायची आणि मग मूळ मालकाने तहसील कचेरीमधून घ्यायची. आणि ती किंमत भरल्यानंतर त्याला 32M चं सर्टिफिकेट दिलं जातं, ज्याला खरेदीचं प्रमाणपत्र म्हणतात. खरेदीचं प्रमाणपत्र म्हणजे जवळजवळ खरेदी खताचाच प्रकार आहे, कारण मूळ मालक काही त्यावेळेला खरेदी करायला येत नव्हता, त्यामुळे ते अधिकार तहसीलदारांना दिले गेले होते. आणि अशा जमिनीचे व्यवहार करताना तुम्हाला ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली गेली पाहिजे. म्हणजे कुळाने त्याला ते कुळ ठरलाय का, तो त्याचे पैसे भरलेत का, 32M चं प्रमाणपत्र मिळालेलं आहे का वगैरे सगळे कागदपत्र घेतले. अनेक त्याच्यामध्ये कागदपत्र लागतात. अशा जमिनी ज्या नवीन त्या कुळाला त्यांनी मग मालक ठरवलं, 32M प्रमाणे मालक ठरवलं, त्याचं मालकी हक्कात नाव लावलं, परंतु त्याला नवीन शर्तीवर ठेवलं. नवीन शर्तीतली सगळ्यात महत्वाची कंडिशन काय, की ह्या जमिनीचा कोणताही व्यवहार कलेक्टरच्या पूर्व परवानगीशिवाय करायचा नाही, ही पहिली कंडिशन. असं. आणि त्याच्यावर परत काही 7-12 शेरा मारून ठेवल्या, ज्या शहराच्या जवळपास होत्या, बिनशेती होणाऱ्या होत्या, की अशा जमिनीचा व्यवहार करताना कुळ कायदा कलम 43 बंधनास पात्र आणि बिनशेतीकडे वापर करायचा असला 50% नजरा रक्कम भरावे लागेल, असे शेरे करून ठेवले. नसला शेरा तरी ह्या भरावे लागतात त्याच्यामध्ये.
सर पुढची स्लाइड घ्या. आता हे खरेदीचं प्रमाणपत्र 32M प्रमाणे तहसीलदारांनी त्याला दिलेलं आहे. खरेदी खतामध्ये जी काही मुख्य माहिती लिहिलेली असती, गाव, तालुका, जिल्हा, जमिनीचा सर्वे नंबर, त्याचं क्षेत्र, हे सगळ्या माहिती आणि त्याच्यात चतुर्सीमा, ह्या सगळ्या माहिती असतात आणि त्याची किंमत, या बेसिक गोष्टी असतात. मग इतर कंडिशन्स असतात, पण ह्या गोष्टी खरेदी खतामध्ये लिहाव्याच लागतात, त्याशिवाय खरेदी खत होत नाही. तेवढ्या गोष्टी यांनी तहसीलदारांच्या अधिकारामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये लिहिला आणि त्या मूळ बालकाकडून हा कुळ आहे, याला आपण जमीन दिली असं प्रमाणपत्र, खरेदीचं प्रमाणपत्र दिलं त्यांनी पैसे भरल्यानंतर. आणि ह्या प्रमाणपत्राप्रमाणे त्याचं नाव सात भरायला लागलं, कब्जेदार सदरी, परंतु ते नवीन शर्तीवर लागलं. त्यामुळे हे कागदपत्र अशा व्यवहारात आपल्याला बघावे लागतात. सर करा पुढची स्लाइड. तसा कुळ कायदा कलम 43, म्हणजे जो आपण 63चा जो कलम बघितला त्याच हे 43 मधला कलम आहे. म्हणजे तुम्हाला अशा जमिनी 32 कुळ कायदा कलम सेक्शन 32 मधल्या कुठल्याही कलमाने तुम्हाला मिळू द्यात, तुम्ही कुळ ठरू द्यात, तुम्हाला मिळू द्यात, त्या जमिनीचं कुठलाही व्यवहार तुम्ही आमच्या पूर्वपरवानगीशिवाय करायचा नाही. कोणाला त्या सेल करायचे नाही, गिफ्ट करायचे नाही, एक्सचेंज करायचे नाही, मॉर्गेज करायचं नाही, लीज करायचं नाही, काहीच करायचं नाही. सर्वांसाठी आम्हाला कलेक्टरची पूर्वपरवानगी घ्यायची आणि मग व्यवहार करायचा. आणि असे काही तुम्ही ट्रान्सफर केले तर ते सगळे इनव्हॅलिड ठरवतात. इनव्हॅलिड ठरलेल्या ट्रान्सफरला 84 कलम लागतं, त्याची चौकशी होती आणि ती सरकार जमा होऊन जाते. सर पुढची स्लाइड करा. आता कुळ कायदा कलम 63 आणि 43 प्रमाणे जमीन खरेदीची परवानगी आपण सांगितलं की शेतकरी असताना किंवा शेतकऱ्याला त्याची जमीन बिगर शेतकऱ्याला विकता येत नाही. त्यामुळं तुम्हाला शेतकरी नसताना जी जमीन विकत घ्यायची असती त्याच्यासाठी तुम्हाला कलेक्टरची पूर्व परवानगी घ्यावी लागते. दोन प्रकारचे आहेत, एक 63 प्रमाणे आणि 43 प्रमाणे. 43 प्रमाणे ही जमीन त्या मालकाला कुळाची मिळालेली असते. कुळाची मिळालेली असल्यामुळं त्याला विकायला, ती शेतकऱ्याला सुद्धा विकायला परवानगी काढावी लागते. 63 प्रमाणे जे आपण अगोदर बघतो ती जमीन शेतकऱ्यासाठी विकायला परवानगी काढावी लागत नाही, पण 43 प्रमाणे कुळाची जमीन विकायला परवानगी काढावी लागते. म्हणजे दोन्ही ठिकाणी कलेक्टरची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. 63 प्रमाणे ज्याला जमीन विकत घ्यायची ती त्याला बिन शेती कामासाठीच विकत घेता येते, शेतीसाठी विकत घेता येत नाही किंवा त्याला शेतकरी निर्माण करता येत नाही. आता त्याच्यासाठी लागणारी प्रोसिजर आणि मी कागदपत्र तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा खरेदी विक्री करायच्या जमिनीचा पूर्ण तपशिलासह अर्ज, त्याच्यानंतर 56-57 पासूनचे उतारे, पण म्हणतात आता ते 30 पासूनचेच उतारे लागतात, त्याच्यावरचे सर्व फेरफार. 8 जमीन धारकाचा 8अ उतारा, म्हणजे त्याच्या नावावर किती जमीन आहे त्या गावी ती त्याचं माहिती लागते. खरेदी खताच्या वेळेला खरेदी घेणाऱ्याच्या नावावर काय जमिनी आहेत त्याचा सातबारा, त्याचा खाते उतारा, आणि आता तर त्याला शेतकरी दाखला लागतो त्याच्यामध्ये. विक्री करायच्या जमिनीचा झोन दाखला, कारण ज्यावेळेला आपण बिन शेती करतो त्यावेळेला झोनिंगला महत्व येतं, त्यामुळे त्याचा झोन दाखला लागतो. सगळ्यात महत्वाचं आता हे बघा, जमीन धारक यांनी जमीन विक्री केल्यानंतर ते भूमिहीन होणार नाहीत. भूमिहीन होणार असल्यास शासनाकडे जमीन मागणार नसलेबाबतचे 100 रुपयाच्या मुद्रांक पेपरवर फोटोसहित ओळखीसहित प्रतिज्ञापत्र. याचा नियम असा आहे की शेतकरी काय करतो, त्याच्याकडची जमीन सगळी विकून टाकतो, मोकळा होऊन जातो, पैसे घेतो आणि परत सरकारकडे जातो किंवा मी आता भूमिहीन झालो, मला परत जमीन द्या. आता सरकारकडे जमीन नाहीये, त्यामुळे ते काही जमीन देऊ शकत नाही. अशा केसमध्ये तहसीलदार काय करतात की बाबा तुझी जमीन काय होती त्याची माहिती आण, कोणाला विकली त्याची माहिती आण. ती सगळं आणली जाते माहिती. जमीन जी आहे त्या खरेदी घेणाऱ्याचं नाव कमी करून टाकतात, कारण त्याला भूमिहीन केलं हा बेकायदेशीर व्यवहार झाला. त्या बेकायदेशीर व्यवहाराप्रमाणे त्याचं नाव कमी करून टाकतात आणि मूळ मालकाचं नाव लावून टाकतात त्याच्यामध्ये. त्यामुळं अशा जमिनी घेताना तो भूमिहीन होत नाही हे आपल्याला खात्री करण्यासाठी 8अ उतारा पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या नावावर किती जमिनी आहेत हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. आणि त्याच्याकडून तो जर म्हणतोय की मला भूमिहीन झालं तरी चालेल,
तर असं ऍफिडेव्हिट करावं लागतं की मी, माझी मुलं, माझे काय सुना, माझे नातवंड हे कुणीही शेती करायला उत्सुक नाहीये, कोणी करणार नाही, माझी तब्येत अशी आहे, अमुक आहे, अनेक 100 कारणं लिहून परत शेवटी लिहायचं की मी सरकारकडे परत जमीन मागणार नाही, तर ते होईल असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त धाड नसल्या केल्याबाबतचं, म्हणजे लँड ऍग्रिकल्चर लँड सिलिंग पेक्षा जास्ती जमीन माझ्याकडे नाहीये, त्याचं प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. लाभ विक्री करायची जमीन ज्या लाभ क्षेत्रात येत नाही, नाहीतर मग तुम्हाला ते पुनर्वसनाचे काही कायदे लागतात त्याच्यामध्ये. विक्री करण्याची जमीन वन क्षेत्रामध्ये येत नसेल, वन क्षेत्रात असेल तर वन अधिनियमाचे सर्व कायदे लागतात, त्याच्या लागतात. आणि गटवारीचा उतारा, म्हणजे जर नवीन जर जमिनीचं गटवारी झाली असेल तर गटवारीचा उतारा. हे सगळे शेतकऱ्यापासून शेतकऱ्याला घ्यायला 43 प्रमाणे. 63 प्रमाणे शेतकरी तुम्हाला परवानगी घेता गरज नसते, कारण तुम्ही भोगवटादार वर्ग एक असता आणि दोघेही शेतकरी असतात, त्यामुळे तुम्ही विकू शकता त्याच्यामध्ये. आता जर कंपनीला विकत घ्यायची तर त्या कंपनीला विकत घेताना बिनशेतीसाठीच विकत घेता येते, हे पक्क. त्यामुळं कंपनीची सगळी माहिती द्यायची, कंपनी काय संस्था असल्यास कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, ध्येय उद्देशाची प्रत, म्हणजे मेमोरंडम ऑफ आर्टिकल, ज्याच्यामध्ये तुमच्या कंपनीमध्ये काय कामे, काय तुम्ही काम करणार आहात, काय काम चालणार आहात, हे सगळी माहिती आली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही त्या जमीन विकत घेऊन काय प्रोजेक्ट तयार करणार आहात, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट, म्हणजे याच्यामध्ये आर्किटेक्ट आला, इंजिनियर आले आणि सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला लागेल तुम्हाला. तिथं काय बनवणार आहे, काय करणार आहे, हे सगळं माहिती द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याचा आर्थिक दाखला, म्हणजे तुम्ही जमीन विकत घ्यायला लागणारे पैसे, त्याच्यानंतर त्याचा उभा राहणारा प्रोजेक्ट, याची तुमच्याकडे सगळी प्रोव्हिजन आहे का नाही, हे सगळं माहिती तुम्हाला सबमिट करावं लागते. धर्मादाय आयोग यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र, संस्था असल्यास, संस्था जी धर्मादाय आयुक्ताकडे रजिस्टर केलेली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र, नोंदणीचं, एवढ्या कंपनीची माहिती लागते. आता त्याच्यानंतर खाली जमिनीचा मोजणी नकाशा, पोच रस्ता असलेला, कारण ही जमीन आपल्याला बिनशेती करायची आहे. बिनशेतीला जमिनीला जर रस्ता असेल तरच ती बिनशेती होती, नाही तर होत नाही. रस्ता नसेल तर होणार नाही. त्यामुळे रस्ता दाखवलेला तुम्ही नुसता नकाशा दाखवला हाताने ते चालत नाही, मोजणी नकाशा त्याला जोडावा लागतो, सरकारी मोजणी नकाशा जोडावा लागतो त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यात रस्ता असेल तर तुमचं प्रपोजल होऊ शकतं मान्य. आणि वेगवेगळे सत्यप्रतिज्ञा लेख तुम्हाला द्यावे लागतात, जे येणे करताना द्यावे लागतात, तसेच वेगवेगळे सत्यप्रतिज्ञा लेख इथे द्यावे लागतात. सत्यप्रतिज्ञा लेख म्हणजे मी कुठल्याही कायद्याचा भंग केला नाही, कायद्याचा भंग केला वगैरे वगैरे झालं तर माझ्यावर फौजदारी करावी. त्याच्यानंतर त्याचं एक आणखीन हे आहे, प्रतिज्ञापत्र आहे. त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे द्यावे लागतात, की त्याच्यामध्ये एक जो प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं की हे सर्व काम करताना सरकारचं काही नुकसान झालं तर ते मी भरून देईल, आणि माझं नुकसान झालं तर मी सरकारकडे मागणार नाही, असं आम्ही सत्यप्रतिज्ञा लेख करून त्यात देतो. आणि त्याच्यामध्ये काहीही केलं तर त्याच्यावर, त्याच्या विरुद्ध खोटं असेल तर त्याच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध फौजदारी करावी, हे आम्ही अगोदर लिहून देतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर आपण पुढे जाऊ शकतो, करू शकतो त्याच्यामध्ये. सर आता पुढचं घ्या स्लाइड. आता याच्यामध्ये एक मी एका जमिनीचं काम केलं होतं, आता सरकारी परवानगी 63ची परवानगी काढण्याची. ती आमची संस्था होती ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट सेंटर. त्यांच्या एमओयू मध्ये, आपल्या त्यांच्या मेमोरंडम आर्टिकल मध्ये पण तेच लिहिलेलं होतं, संपूर्ण माहिती तीच होती. त्याच्यानंतर आम्ही मुळशीच्या जवळ त्या डोंगराच्या याच्यामध्ये या जमिनी काही बघितल्या, त्या जमिनी आम्हाला विकत घ्यायच्या होत्या, म्हणून आम्ही त्या विकत घेण्यासाठी आम्ही सगळ्या जमिनी अगोदर बघितल्या. त्या जमिनी त्या शेतकऱ्याकडून जर आम्हाला विकत घ्यायची असेल तर आम्हाला 63ची परवानगी काढावी लागते, कारण आपली संस्था आहे. आणि आमच्या संस्थेला आम्हाला बिनशेतीची परवानगी मिळणार होती वनीकरण झोन मध्ये, कारण वनीकरण झोन मध्ये विशिष्ट कारणासाठीच फक्त परवानगी मिळतात, सर्वांना परवानगी मिळत नाहीत. त्याचे ते नियम असतात का, त्याचे GR असतात, ते GR आम्ही शोधून काढलेले होते आणि ते घेतलेले होते त्याच्यामध्ये. त्याच्याप्रमाणे आम्ही 63 प्रमाणे जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळवण्याचा आम्ही सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही त्या शेतकऱ्याला विचारलं की बाबा तू आम्हाला जमीन विकतोय
तर ती जमीन विकत घेण्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी काढावी लागते, तर त्याच्यासाठी आम्हाला वर्ष 6 महिने लागणार आहेत. तर तू आम्हाला तेवढं थांबणार आहे का तू? तर ते नेहमीप्रमाणे ते शेतकऱ्यांचे उत्तर असतात, "नाही, नाही मला गिराईक आहेत. या जमिनी गेले 50-60 वर्ष, 70 वर्ष त्याच्या नावावर असून त्यांनी कधी विकल्या गेल्या नव्हत्या, होत नव्हतं, काही नव्हतं. पण आम्हाला नाही पैसे पाहिजेत, असं पाहिजेत." मग याच्यात आम्ही पर्यायी मार्ग काढला. आमच्या कंपनीचे एक डायरेक्टर होते, ते शेतकरी होते. त्यांच्या नावावर आम्ही त्या जमिनी विकत घेऊन टाकल्या. त्यांची नावं त्या जमिनीला लावल्या. त्यामुळे आमचं काही सरकारी मोजणी वगैरे, वगैरे हे सगळे कामं आमचे ते अगोदर करून घेतले आम्ही सगळे. तयारी करून ठेवली. आणि मग ज्यावेळेला त्यांच्याकडून आम्ही आमच्या डायरेक्टरकडून कंपनीला संस्थेला विकत घेण्यासाठी प्रोसिजर चालू केली. आता याची प्रोसिजर अशी आहे, त्याच्यात कागदपत्र तर सगळे तयार करावे लागतात आणि कुळ कायदा शाखेकडे कलेक्टर, कुळ कायदा शाखा यांच्याकडे ते सबमिट करावे लागतात. तिथं माझं पहिलंच काम होतं. 18-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही सगळी. माझं त्यावेळेचं पहिलं काम होतं. या नियमाप्रमाणे मी सगळे कागदपत्र गोळा केले. माझी ती फाईल तयार केली. कुळ कायदा शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांना ती फाईल दाखवली. त्यांनी ती फाईल बघितली. ते म्हणले, "बरोबर आहे. तुम्ही सगळं केलेलं काम आमच्या याच्याप्रमाणे बरोबर आहे." मग म्हटलं, "आता मला तुम्ही सांगा, की माझं काम व्हायला प्रोसिजर काय आहे आणि मला किती वेळ लागेल?" त्यांनी मला सांगितली प्रोसिजर, की ही पहिल्यांदा फाईल आमची कलेक्टरकडून तहसीलमध्ये जाईल. तहसीलमधून खाली तलाठी ऑफिसमध्ये जाईल. तिथे सगळ्या चौकशा होतील. सगळे जाब होतील. सगळं जे काय असेल पंचनामे, अमुक-तमुक जे काय असेल सगळं तिथं होईल. तिथून परत तहसीलमध्ये येईल. तिथून परत आमच्याकडे येईल. आमच्याकडून आल्यानंतर यांच्याकडून आल्यानंतर आम्ही ही फाईल याच्याकडे पाठवणार. टाउन प्लॅनिंगकडे पाठवणार. कारण आपल्याला बिनशेती करायची आहे. ते आपण प्रपोजल दिलेलंच आहे त्याच्यामध्ये. मग हे सगळं टाउन प्लॅनिंग मध्ये जाईल. तुम्ही टाउन प्लॅनिंग मधून मंजूर करून आणली, आमच्याकडे आणली, सगळं मंजुरी झाली तर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. म्हटलं याला साधारण किती वेळ लागेल? कारण मला तेव्हा काही अनुभव नव्हता याचा. ते म्हणजे आता आमच्या याच्याप्रमाणे साधारण 2-2.5 वर्ष लागतात या गोष्टीला आणि तुम्ही किती फास्ट करताल त्याच्यावर अवलंबून आहे. पण तरी सुद्धा 1.5-2 वर्ष लागतील हे गृहीत धरून चला. कारण हे सगळे प्रोसिजर करायला लागतील. पण त्यांना मी एक सजेशन असं दिलं, की बा मी ह्याच फाईल 2 फाईल केल्या. दोन्ही ओरिजिनल कागदपत्राच्या, कारण ओरिजिनल कागदपत्र लागतात. ओरिजिनल कागदपत्राच्या 2 फाईल करून दिल्या, तर त्या तुम्ही एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे पाठवताल आणि एक टाउन प्लॅनिंगकडे पाठवताल. म्हणजे माझा वेळ वाचला जाईल. ते म्हणजे मान्य, आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये. मग त्यावेळेला मी त्या 2 फाईल सगळ्या तयार करून दिल्या. त्यांनी त्याच्यावर लगेच पान उलटलं. त्यावेळेची पद्धत सांगतो, आता इतकं सोपं नाही राहिलं. त्यांनी लगेच पहिलं पान उलटलं, काही बघितलं नाही, काही नाही. पहिलं पान उलटलं, शेरा मारला, की पुढील चौकशीसाठी तहसीलदार अमुक अमुक यांच्याकडे रवाना. आणि त्यावेळेला पद्धत अशी होती, की त्या येणाऱ्या माणसाला देत होते हातात, की तू नेऊन जा तिथं पुढे काम करून आणले तर फाईल होईल, नाही आणलं तर गेलं तुझं. मग ती फाईल मीच घेतली. मी तहसीलमध्ये जाऊन दाखल केली. तहसीलवाल्यांनी तेच बघितलं, लगेच पान उलटलं आणि त्याच्यावर शेरा मारला, की पुढील चौकशीसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे रवाना. मला देऊन टाकली. म्हणजे जा मंडल अधिकाऱ्यांकडून सगळं घेऊन. कुणी काही वाचलं नाही, काही नाही, काही नाही. मग तशीच मंडल अधिकाऱ्यांकडे गेलो. मंडल अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर मग ते सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग त्यांनी ते सगळे सातबारा, फेरफार, देणार घेणाऱ्याची नावं, त्यांची ते सगळं त्याच्या वनीकरणामध्ये येते का, वन खात्याची परवानगी आहे का वगैरे सगळं सुरू केलं. मग वनीकरणामध्ये येते, वन खात्याची परवानगी नाही, मग ते परवानगी आणा किंवा त्यांची एनओसी आणा. मग तिथून ती आम्ही वन खात्याची एनओसी आणली. ह्या जमिनी आम्ही जे घेणार होत्या किंवा घेतल्या होत्या त्या वन खात्याच्या अधिनियमाप्रमाणे, मी तो एक कायदा सांगणार आहे त्याच्याप्रमाणे अगोदर त्या जप्त झालेल्या होत्या आणि परत रिस्टोर झालेल्या होत्या. त्याचे कागदपत्र होते आमच्याकडे सगळे. ते मग ते वन खात्याकडे गेलो. वन खात्याचे लोक आले, त्यांची ते सगळं कागदपत्र बघितले आणि त्यांनी सांगितलं की ह्या जमिनी रिस्टोर केलेल्या आहेत, त्यामुळे आमचं काही त्याला हरकत नाहीये. मग त्याच्यामध्ये वन खात्याच्या लोकांकडून बोलून घ्या आणि झाडांचे पंचनामे करा. कारण वनीकरण आहे, त्याच्यामध्ये किती झाड आहेत, काय नाही याचा अधिकार कोणाला आहे? वन खात्याला आहे. मग त्या साहेबांना सांगून ते सगळं पंचनामे वगैरे सगळं केलं, किती झाड अमुक तमुक सगळं केलं. वेगवेगळ्या लोकांची जाब झाले, देणार घेणाऱ्यांचे सगळे जाब झाले. सगळं पूर्ण कंप्लीट फाईल तयार झाली, ओके झाली. आणि मग ती फाईल तिथून आम्ही तहसीलमध्ये आणली. परत तहसीलमध्ये आणल्यानंतर तिथं मी साहेबांना दाखवलं. साहेबांना म्हणलं बा आता मी आणली फाईल. तर साहेब म्हणले की मला 1-2-3 महिने लागतील सगळं तुमचं काम करायला. हा बघा माझ्याकडे हा आता जो तुम्हाला दाखवलाय कुळ कायदा कलम 63 खालील
अर्जासाठी आवश्यक तरतुदी आणि त्या आधाराने छाननी, म्हणजे तुम्ही जी काय केलेली आहे त्याची छाननी मी आत्ता करणार. म्हटलं हा फॉर्म मला द्या. मग हा फॉर्म मी तुम्हाला, माझ्याकडे फाईल आहे त्याप्रमाणे मी भरून आणून देतो, तुम्ही फक्त चेक करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल, माझा वेळ. ते म्हणजे ठीक आहे. मग मी फॉर्म भरायला सुरुवात केली. साधा फॉर्म, अर्जदार, जमीन मालकाचे नाव, तारीख वगैरे सगळे, जमीन विकत घेणाऱ्याचे नाव, जमिनीचे सगळे सातबारा जोडलेले आहेत का नाही, जमीन मालक यांनी किती जमिनी धारण केलेल्या आहेत, मग त्याचे सातबारा तिथे जोडायला पाहिजेत, त्याचा 8चा उतारा जोडला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मग त्यांनी तो भूमिहीन होत नाही हे बघायला पाहिजे, आणि त्याच्याकडे इतर जमिनी आहेत हे बघायला पाहिजे. कोणत्या प्रकारे धारण केलेले कुलमुखतार पत्र वगैरे वगैरे ती माहिती सर वरती करा. असे थोडे थोडे सगळे माहिती त्याच्यामध्ये होती. माझ्याकडे फाईल होती, त्या फाईल प्रमाणे मी इथे सगळे माहिती भरत गेलो, त्याची पान नंबर लिहित गेलो त्याच्यामध्ये. असे सगळे याच्यामध्ये काही 2-3 कलम मला नंतर आढळली की जी मला मंडलाधिकाऱ्यांनी सांगितले नाही, तहसीलदारनी सांगितले, मला माहित नव्हते, कलेक्टरने सांगितलेलं नाही. त्याच्यामधलं एक कलम होतं की ग्रामपंचायतीची याच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, हा सगळा प्रोजेक्ट आपण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणार आहे, त्यामुळं त्याचं ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. कारण ग्रामपंचायतीला अधिकार आहे की त्यांच्या ग्रामपंचायती हद्दीमध्ये कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट आणायचा, त्याची हरकत. मग मी परत सगळे थोडीशी फाईल तयार केली, प्रोजेक्ट वगैरे केलं, आणि मग ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. त्या अर्जात त्यांची सभा झाली, कारण ते म्हणले आम्ही काही असं लगेच देऊ शकत नाही, आमची सभा व्हायला पाहिजे, ग्रामसभा जी असेल ती व्हायला पाहिजे, त्याच्यात तो विषय मांडला गेला पाहिजे. आणि मग त्या ग्रामपंचायतीने एनओसी आम्हाला दिली. आणि दुसरा विषय होता की गावी स्थानिक प्रसिद्धी अहवाल. प्रसिद्धी, आता हे काहीच माहित नाही, मला माहित नाही, कोणाला माहित नाही. मग मी परत तलाट्याकडे गेलो, म्हणले हा स्थानिक प्रसिद्धी अहवाल काय आहे? तो म्हणे हे दवंडी रजिस्टरचा उतार आहे. म्हणजे दवंडी रजिस्टर कुठे आहे? दवंडी पिटवायला आता कोणी माणूस नाहीये, काही नाहीये. मग त्यांनी मला ते दवंडी रजिस्टरच्या उतार्यामध्ये त्याची नोंद केली की अशी अशी जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होतोय, आणि याच्याबाबत कोणाची काही हरकत असेल वगैरे वगैरे तर त्यांनी हे करावं, असे ती नोटीस मध्ये, दवंडी रजिस्टर मध्ये नोटीस तयार केली. त्याची झेरॉक्स कॉपी दिली मला, आणि कॉपी दिली, आणि त्याला मला सांगितलं की हे गावात जाऊन तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये, बँकेमध्ये 4 प्रतिष्ठित लोकांना जाऊन त्यांचे सह्या घेऊन या, ते आम्हाला सबमिट करा, या फाईलमध्ये सबमिट करा. मग ते तसं केलं. म्हणजे आपल्याला सगळी प्रोसिजर माहिती असल्याशिवाय आपण पुढे काम नीट करू शकत नाही त्याच्यामध्ये. सर पुढे करा आता. हा, इतर हक्कात नावं आहेत का, कुलखात्याने मिळालेले आहे का, बोजे आहेत का? बोजे सगळे जमिनीवरचे काढून द्यावे लागतात बिनशेती करताना अगोदर, सगळे फेड करावे लागतात त्याला. कुळखंड आहे का, जमीन मालकाकडे किती जमिनी आहेत वगैरे ते सगळे, मग त्याचे सगळे 7-12 जोडायचे, किती शिल्लक, विक्री नंतर किती शिल्लक क्षेत्र राहतं हे पण त्याच्यामध्ये लिहावं लागतं त्याच्यामध्ये. आता इथं बघा 6 नंबरला नाही, ते सोडून देणारे का व्यवसाय वगैरे ते प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. म्हणजे त्याच्याकडे जर जमीन नसेल तर तो भूमिहीन होणार असेल तर ते प्रतिज्ञापत्र तयार करून इथे तुम्हाला ते जोडावं लागतं त्याच्यामध्ये. करा सर वरती आणखी. नगर रचनेकडे दाखला, कारण बिनशेती करायची आपल्याला, लाभ क्षेत्राचा दाखला, नागरी समूहात येत असेल तर त्याचा दाखला, संपन्नाचा दाखला, गावी स्थानिक प्रसिद्धी अहवाल, म्हणजे ग्रामपंचायतीकडून आपल्याला एनओसी मिळवली, आणि ग्रामपंचायती खरेदी विक्री ना हरकत दाखला, हे ग्रामपंचायती दाखला, आणि हा दवंडी रजिस्टरचा उतारा, असं आपल्याला ते मिळवायला लागलं. अजून करा वरती सर. हा, इथे एक कलम दिलेलं आहे बघा, जमीन खरेदी घेणार, ही जमीन शेती व्यवसायासाठी खरेदी करणार असल्यास मुंबई कुळवेडा वगैरे वगैरे कलेक्टरला एक प्रकारे परवानगी देण्याचे अधिकार आहेत, पूर्वीपासून आहेत. पण त्याचा नियम असा आहे की त्या माणसाने, तो माणूस जो खरेदी घ्यायची तो शेतमजूर असावा, आयुष्यभर किंवा काही वर्ष त्यांनी शेती केलेली असावी स्वतः, आणि त्याला ती विकत घ्यायची असेल. त्याचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1200 रुपयापेक्षा जास्ती नको. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1200 रुपयापेक्षा जास्ती नको, तर त्याला कलेक्टर परवानगी देऊ शकतात. आता ते उत्पन्न 12,000 झालंय फक्त, पण तरी सुद्धा
माझ्या अनुभवामध्ये किंवा कोणाच्या अनुभवामध्ये अशी कलेक्टरनी कोणालाही परमिशन दिलेलं तर मला माहिती नाहीये. त्यामुळे असं काही परमिशन वगैरे मिळत नाहीये त्या. खरेदी घेणाऱ्याच्या नावावर काय जमिनी असेल का तो कुळ काय ऍग्रीकल्चर लँड सेलिंग होल्डिंग ऍक्ट तोडतोय का काय करतो का ते सगळं पण बघावं लागतं त्याच्यामध्ये. कर सर वरती करत आणि मग बिनशेती वापर करायचा आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी हे सगळे कंपनी रजिस्टरचा दाखला, इंडस्ट्रियल रजिस्ट्रेशन दाखला, प्रोजेक्ट रिपोर्ट, मेंबर आर्टिकल, पाण्याची काय सोय, पाण्याची सगळी सोय करायची आहे त्याला, आर्थिक तर. आणि हे सगळं बघितल्यानंतर तहसीलदार त्याला अहवाल लिहून देणारा कलेक्टरला की हे सगळं बरोबर आहे आणि परवानगी द्यायला हरकत नाही. आता ही फाईल कम्प्लीट केली. इन बिटवीन दुसरी फाईल जी होती ती टाउन प्लॅनिंग कडे गेलेली होती. मग तिथं टाउन प्लॅनिंगचं हे सगळं टेक्निकल काम आहे, म्हणजे आर्किटेक्टचं काम आहे. मग आर्किटेक्टला सांगितलं की बाबा ती फाईल गेलेली आहे, तू आता तिथं चल माझ्या बरोबर, तू सगळं सगळं शोधून घे, कारण बिल्डिंग काय काय वगैरे वगैरे माहिती. मग ते आर्किटेक्ट आले बरोबर, त्यांनी ते सगळं काय असेल ते करून दिलं. तिथून पण परमिशन मिळाली, म्हणजे एनओसी मिळाली. परमिशन म्हणजे बांधकामाची परमिशन लगेच मिळत नाही. फक्त आम्ही ह्या जमिनीमध्ये त्यांनी जो मागितलेला वापर तो अनुज्ञेय आहे, म्हणजे तो वापर करायला आम्ही परवानगी देऊ शकतो एवढं आम्हाला लिहून दिलेलं आहे. परवानगी दिलेली नाही. मग त्या दोन्हीच एकत्र झाली. मग कलेक्टरनी आम्हाला ती जमीन विकत घेण्याची परमिशन दिली. विकत घेताना ज्या काही अटी होती त्या अटीतल्या मुख्य अट आहे 30 दिवसाच्या आतमध्ये खरेदी खत करायचं. खरेदी खत हे देणार आणि घेणार या दोघांनीच करायचं. कुल मुखत्यारपत्र वगैरे वगैरे काही चालणार नाही त्याला. आणि खरेदी खतापासून 1 वर्षाच्या आतमध्ये बिनशेती करायची. आणि कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ऑर्डरला खाली शेवटची जी ओळ असते की वरीलपैकी कोणत्याही अटी शर्तीचा भंग झाल्यास दिलेली परवानगी आपोआप रद्द झाली असं समजावे. म्हणजे तुम्हाला कलेक्टर किंवा परत सांगत नाही की तुम्ही कायदा तोडला आणि अमुक केलं तमुक केलं, आपोआप रद्द झाली. नाही पाळले नियम तुम्ही की रद्द झाली. असं करून आम्ही जमीन मग विकत घेतली. याच्यामध्ये आता या खरेदी विक्रीच्या वेळेला याच्यामध्ये कोणाला काही शंका आहेत का तेवढं विचारा मला. कोणीतरी विचारलं होतं काल मला की 63च्या परवानगीचं कसं विकत घ्यायचं वगैरे वगैरे, तर त्याची शंका निरसन झालं का? ठीक आहे, पुढचं करा सर. आता आपण थोडे थोडे नियम बघू, कायदे कानून. तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आपण म्हणतो की तो आलेला आहे 1947 सालीपासून आलेला आहे की कोणत्याही स्थानिक क्षेत्रात जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन, हस्तांतरण म्हणजे खरेदी विक्री आणि विभाजन म्हणजे तुकडे पाडणे, हे खालील प्रमाणे तुकडा निर्माण होईल अशा रीतीने करता येणार नाही तुम्हाला. आणि ज्या गावी गटवारी झालेली आहे ती योजना लागू आहे तिथं 7/12वर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्याला तुकडेबंदी करता येत नाही किंवा तुकडे पाडता येत नाही, अशा व्यवहाराला बंदी आहे अशी नोंद दिलेली आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये सगळी जमीन ही मुळातली शेतीची जमीन, त्यामुळे ह्या सगळ्या तुकडेबंदीचा वगैरे जे काय असेल ते सगळं शेतीच्या वर अवलंबून आहे. पहिल्यांदा दिले 12माही बागायती क्षेत्र. 12माही बागायती क्षेत्र म्हणजे जिथं काय ऊस लावलेला आहे, 2 पिकं घेतात, एक पावसाच्या पाण्यावर एक येतं, 2 विहिरीच्या पाण्यावर येतात, एक कॅनलच्या पाण्यावर येतात, ते 12 महिने पीक घेतं, भाजीपाला होतो, ती शेती 12माही बागायती. त्याची नोंद खाली 12 नंबरच्या फॉर्मवर केलेली असते दरवर्षाची नोंद. नुसतं तुम्ही सांगून नाही चालणार की आमची शेती बागायती आहे आणि आमची जिरायती नाही सांगून. आमच्याकडे सगळ्या नोंदी आहेत, गेल्या 30 सालापासूनच्या नोंदी आहेत आमच्याकडे. त्यामुळे तुम्ही सांगून काय चालणार नाही त्याला. त्याच्यानंतर तिथं कसा पाणी पुरवठा केलेला आहे, तिथं कसं पाणी आलेलं आहे, कॅनल आलेला आहे, अमुक आहे, सगळे नोंदी त्याच्यामध्ये असतात. 12माही बागायती क्षेत्रामध्ये 10 आर पेक्षा कमी तुकडा पाडता येणार नाही किंवा 10 आर पेक्षा कमी क्षेत्राचं खरेदी खत वगैरे करता येणार नाही, ते नोंदवता येणार नाही. 8माही बागायती क्षेत्र म्हणजे एक पावसाच्या याच्यावर पाण्यावर होतं आणि एक याच्यावर विहिरीच्या पाण्यावर होतं वगैरे, 8माही बागायती होती. तिथं 20 आर पेक्षा तुकडा कमी पाडायचा नाही.
आणि जिरायती क्षेत्र तिथे 40 पेक्षा तुकडा कमी पाडायचा नाही. याच्यापेक्षा कुठलाही तुकडा कमी पाडायचा नाही किंवा याच्यापेक्षा कमी क्षेत्राचं खरेदीखत करायचं नाही. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो की बारमाहीत बागायती क्षेत्र आहे. तर एका माणसाकडे 20 आरची ऊसाची जमीन आहे. गेले 10-20 वर्ष ऊस लावतोय तो, पण 20च आरचा तुकडा आहे. त्याला 2 मुलं आहेत. दोघं मुलं म्हटलं की आम्हाला आमचे 10 आर वेगवेगळं करून द्या. कारण 10 आर पर्यंत तुम्ही तुकडा पाडू शकता, त्याचं वाटपपत्र होऊ शकतं, खरेदीखत होऊ शकतं. त्यांनी त्याच्या दोघांचं वाटपपत्र केलं, तुकडा पाडला, तहसीलदारांकडे ते तुकडं वाटपपत्र नोंदवून घेतलं, 2 तुकडे केले, त्याचे स्वतंत्र 7-12 करून घेतले, सर्व प्रोसिजरने केलं 10 आर पर्यंत. आता 1 नंबरचा होता, त्याला 1 मुलगा, 2 नंबरच्याला 1 मुलगा. त्याच्या पुढे त्याच्यानंतर त्या मुलांना परत मुलं असे होत 5-5, 7-7, 8-8, 10-10 लोक झाले. पण ते म्हणतात की आम्हाला तुकडा पाडून देतात, आम्ही काही तुकडा पाडून देऊ शकत नाही, कारण 10 आरची लिमिट पडलेली आहे. तेव्हा त्या 7-12 सर्व लोकांची नावं लिहून देणार. प्रत्येकाचं क्षेत्र जे काय असेल ते अनडिवायडेड आणि इक्वल क्षेत्र राहतं. ते किती आहे वगैरे काहीच नाहीये. परंतु 10 आर मध्ये 10 लोकांची नावं आहेत बागायती क्षेत्राला. पैकी 9 लोक शहरामध्ये नोकरी करतात आणि एकच शेतकरी आहे, एकच शेती करतो. म्हणजे उरलेले 9 लोक पण शेतकरी आहेत. 9 लोक शेतकरी नाहीत असं नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यासाठी किती क्षेत्राची जमीन लागते ह्याला महत्व नाहीये, पण त्या क्षेत्राचं त्या 7-12 त्याचं नाव असायला पाहिजे. तो शेती स्वतः करील, भाड्याने करील, मजूर देऊन करील, त्याचा भाऊ करील, कुणी करू द्यात, पण तो शेतकरी राहतो त्याच्यामध्ये. पण त्याच्यापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे इथं जे आपल्या इथं वाघोलीला वगैरे प्लॉटिंगचे तुकडे पाडलेत आणि लोक म्हणतात की 11 आरचं तुमचं खरेदीखत नोंदवलं जातं. बरोबर आहे, पण 11 आरचं खरेदीखत नोंदवायला ती जमीन बागायती कुठे? ती जमीन तर पड जमीन आहे, सगळी जिरायती जमीन आहे, तिथं तर काहीच येत नाहीये. मग तिथे नियम 40 आरचा आहे. त्यामुळे ते सगळं बेकायदेशीर व्यवहार आहेत. आपल्या इथं मागं बर्गे मॅडम होत्या, उपजिल्हाधिकारी, त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. सरकार काय सगळं सांगत नाही की तुम्ही असं केलं, तसं केलं. त्यांनी काय नोटिसा पाठवल्या, तुम्ही ह्या जमिनीचा तुकडेबंदी कायद्याचा भंग केलेला आहे. त्यामुळं जमीन पुढील 30 दिवसामध्ये पूर्वस्थितीला आणून ठेवावी. नाहीतर मग आम्ही 84 लावायला तयार आहे त्याच्यामध्ये. 84 लागलं तर नियम काय की सरकार जमा करणे. बाकीचं काहीच माहित नाही. किती प्लॉट पाडले, कोणाला विकले, काय केलं, काही बघायचं नाही. त्यामुळे त्यांनी ते नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांचे हे सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत त्याच्यामध्ये. करा सर पुढची स्लाइड आता. महाराष्ट्र ऍग्रिकल्चर लँड सिलिंग अँड होल्डिंग ऍक्ट 61 साली आला. मगाशी कोणतरी प्रश्न विचारला, ऍग्रिकल्चर जमीन किती तुम्ही खरेदी करू शकता. आता ज्या दिवशी हा कायदा आला त्या दिवशीचा तो कायदा आहे. त्या दिवशी एका पर्सनच्या नावावर जमीन असेल किंवा एका फॅमिलीच्या नावावर जमीन असेल, दोघांनाही तो सारखाच कायदा लागू राहिला. आणि त्या दिवशी ज्या ठरलेलं की ह्या नियमापेक्षा जास्ती जमीन असेल, या होल्डिंगच्या नियमापेक्षा जास्ती जमीन असेल तर त्यांनी ती विकायची नाही किंवा जास्ती जमीन विकत घ्यायची नाही. तसंच त्या माणसाच्या किंवा त्या फॅमिलीच्या नावावर पूर्ण भारतामधली जमीन एकत्रीकरण करून हाच कायदा लागू आहे. म्हणजे महाराष्ट्रात वेगळा आहे, मध्य प्रदेशमध्ये वेगळा, गुजरातमध्ये वेगळा असं नाहीये. त्या माणसाच्या नावावर संपूर्ण भारतात किती जमीन आहे त्याचं एकत्रीकरण करून हा कायदा लागू आहे त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे त्यांनी त्याच्यापेक्षा कायद्यापेक्षा जास्ती जमीन, होल्डिंगच्या नियमापेक्षा जास्ती जमीन विकत घ्यायची नाही आणि असलेली जमीन विकायची पण नाही, असा तो कायदा आहे त्याच्यामध्ये. आता पुढच्या ह्याच्यात आपण दाखवू की किती होल्डिंग करता येतं. सर पुढची स्लाइड द्या. हे होल्डिंग आहे. आता लँड विथ, सगळ्या जमिनी शेतीच्या आहेत. सप्लाय वॉटर फॉर इरिगेशन 2 क्रॉप्स, 2 क्षेत्र म्हणजे बागायती झाली. त्याला तुम्ही 18 एकर जमीन होल्ड करू शकता. 1 वॉटर सप्लाय असेल ओनली 1 क्रॉपला 27 एकर. ड्राय लँड आहे, अनअश्युअर्ड वॉटर सप्लाय आहे, पावसाचं पडणार येतं त्याला 36 एकर. आणि पूर्ण ड्राय लँड आहे, म्हणजे ज्याला जिरायती जमीन म्हणतो किंवा डोंगर उताराची जमीन म्हणतो, अशी 54 एकर. पण याच्यामध्ये पण बारीक बारीक खूप नियम आहेत जे आपण आता काही सगळे बघत नाही. एक बेसिक नियम असा आहे की तुम्ही ड्राय क्रॉप लँड तुम्ही 54 एकर मॅक्झिमम होल्ड करू शकता. पण
मी म्हटलं की माझ्याकडे बागायती पण जमीन आहे, माझ्याकडे जिरायती पण आहे, माझ्याकडे ड्रायक्रॉप पण आहे. तर मग त्याचे नियम वेगळे, की बागायती तुम्ही इतकी करू शकता, जिरायती इतकी करू शकता आणि इतकी करू शकता आणि त्याची टोटल बेरीज त्यांच्या नियमाप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्ती व्हायला नाही पाहिजे. आता तो जरा किचकट नियम आहेत सगळे. आणि फॅमिली आणि इंडिव्हिज्युअल, आता इंडिव्हिज्युअलला नियम तोच आहे आणि फॅमिलीला पण नियम तोच आहे. मग फॅमिलीवर अन्याय आहे म्हणून त्यांनी आणखीन काही केलं, की फॅमिलीमधले 3 मेंबर 4 मेंबरला हा नियम लागू. पण 4 पेक्षा जास्ती मेंबर असेल तर आम्ही त्याला 10%, 20%, 50% जास्ती जमीन धारण करण्याची परवानगी देतो. प्लस एरिया वाईज आहे. नागपूरच्या बाजूला वेगळं आहे, मराठवाड्यातले काही कायदे वेगळे, पश्चिम महाराष्ट्रातले काही वेगळे, कोकणातले काही वेगळे, त्यांचे नियम आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आपण किती जमीन आहे काय नाही हे सगळं करून घेऊन योग्य त्या वकिलाकडे जाऊन माहिती करून घ्यायची त्याच्यामध्ये. पण आपण मॅक्झिमम ड्राय क्रॉप लँड 54 एकर होल्ड करू शकतो. आता याच्याकडे माझ्याकडे 54 एकर आहे, पैकी मी 10 एकर बिनशेती केली तर मी फक्त 10 एकर घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि 54 एकरापेक्षा जास्त घेऊ शकत नाही, होल्डही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही त्याच्यामध्ये. पण बिनशेती केलेली जमीन याच्यातून वजा केली जाते त्याच्यामध्ये. तर राठोडांना हाच कायदा तिथे लागू झाला, त्यामुळे त्यांच्या सगळ्या जमिनीमध्ये 84 लागलं आणि सगळ्या जमिनी सरकार जमा झालेल्या आहेत हा कायदा मोडल्यामुळे. त्याच्यात याच्यात काही विचारायचं का कोणाला? ठीक आहे, पुढचं दाखवा सर. हा अर्बन लँड सिलिंग ऍक्ट, हा अर्बन लँड सिलिंग ऍक्ट रद्द होऊन साधारण 8-10 वर्ष झालेले आहेत. परंतु जुन्या प्रॉपर्टीला डेव्हलपमेंट करताना किंवा जुन्या प्रॉपर्टीचे तुम्ही ज्या वेळेला त्या नियमाप्रमाणे त्याचे हे काय म्हणतात त्याला, तुम्ही दाखल केलेले आहेत त्याचे सिलिंगचे लिमिटचे तुम्ही रिटर्न दाखल केलेले आहेत, तर त्याच्यामुळं तुम्ही त्या प्रॉपर्टीचे डेव्हलपमेंट करताना तो कायदा तुम्हाला अजून लागू आहे त्याच्यामध्ये. तर पहिलं काय होतं, अंडर सेक्शन 6 1976 साली हा कायदा आला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये 500 स्क्वेअर मीटर नागरी जमीन, शहरी जमीन 500 मीटर, पुण्यामध्ये 1000 मीटर आणि नाशिकमध्ये 2000 मीटर. तो एरिया दिलेला स्पेसिफाईड केलेला आहे, त्याला ऍग्रोमेलेशन एरिया म्हणतात त्याला. तो एरिया स्पेसिफाईड त्याचा नकाशा त्यावेळेचा, की त्याच्यामध्ये तुमची जमीन असेल तर हा कायदा त्याला लागू आहे. ज्यांच्या जमिनी ह्या कायद्याच्या अंडर आल्या आणि त्यावेळेला त्यांना रिटर्न दाखल करणे हे गरजेचं होतं, कंपल्सरी होतं. आता समजा पुण्यामध्ये त्यावेळेला एखाद्याकडे 2000 चौरस मीटरची शहरी भागातली लँड आहे आणि हा कायदा आला तर त्याला रिटर्न दाखल करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी रिटर्न दाखल केलेलं आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 20 मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे की ज्या जमिनीपैकी तुम्ही कोणती जमीन ठेवून घ्यायची, कारण 1000 स्क्वेअर मीटर तुमच्याकडे तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही तुमच्या निवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. उरलेली जमीन आम्ही सरकार घेईल नाही घेईल, पैसे दिले नाही दिले हा सगळा वेगळा विषय, ते सगळं पेंडिंग राहिलेलं आहे. परंतु अशा जमिनीचं परत काही करायचं म्हटलं तुम्हाला तर तो कायदा अजून लागू आहे. आज मला जमीन घ्यायची तर मी 1000 स्क्वेअर मीटर घेईल, 2000 घेईल, 5000 घेईल, 10,000 घेईल, मला कायदा लागू नाही आजच्या याला. पण मी रिटर्न ज्या जमिनीचे दाखल केलेले त्याला कायदा लागू आहे. त्याच्यानंतर अंडर सेक्शन 21 जिथं लोकांकडे त्यावेळेला मोठ्या जमिनी होत्या, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं सरकारला की बघ तुम्ही काही सगळ्या डेव्हलप करत नाही, आम्ही डेव्हलप करतो, आम्ही इथं बांधतो आणि लोकांना विकतो तुमच्या नियमाप्रमाणे. मग त्याच्यात गव्हर्नमेंटने त्यांना परमिशन दिली की 25 स्क्वेअर मीटर, 40 स्क्वेअर मीटर, 80 स्क्वेअर मीटरचे फ्लॅट बांधायचे, त्याच्यापेक्षा जास्ती बांधायचे नाही. किंवा प्लॉट असेल तर 100, 200 आणि 500 स्क्वेअर मीटरचे बांधायचे, प्लॉट करायचे, त्याच्यापेक्षा जास्ती करायचे नाही. त्याच्याप्रमाणे लोकांनी केले, बिल्डिंग बांधल्या, सगळं झालं. आज अशा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आलेल्या आहेत. त्यावेळेला ह्या रिडेव्हलपमेंट करताना, बिनशेती करताना अशा जमिनीचं अर्बन लँड सिलिंग खाली तुम्हाला एनओसी घ्यावी लागती, तरच त्याचं परत येणे होणार किंवा बिल्डिंग प्लॅन सँक्शन होणार आहे. फडणवीस गव्हर्नमेंटने आता त्याच्यावर बरंच 2-3 वर्ष चालू होतं, 7-8 वर्ष चालू होतं. आता काहीतरी त्याच्यात नियम आणलेले आहेत की तुमच्याकडे जी काही लँड एक्सेस आहे त्याच्यावरचा एवढा प्रीमियम आम्हाला भरा गव्हर्नमेंटला आणि
आम्ही तुम्हाला ती जमीन मोकळी करून देतो, असं आता आणलेलं. आता त्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या इथं एक सोसायटी आहे, तर ती सोसायटीमध्ये ह्या कायदा येण्याच्या अगोदरची सोसायटी, 60 सालातली, 60-62 सालातली. तिथे मोठी सोसायटी, त्या जमिनीचं एवढं काही विशेष नव्हतं. 1200-1500 स्क्वेअर मीटरचे प्लॉट आहेत प्रत्येकाचे. रजिस्टर्ड सोसायटी आहे, एनए केलेले, मोजण्या झालेल्या, सगळं 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 आहे. आता त्यावेळेला त्यांची कायद्याप्रमाणे 1500 स्क्वेअर मीटर अलाउड होतं, ते बांधले त्यांनी. लोकांनी छोटे बंगले बांधले, जागा मोकळी राहिली. आता ज्या वेळेला हा कायदा आला त्यावेळेला त्या मालकाला कंपल्सरीली तो रिटर्न दाखल करायला लागलं, की माझ्याकडे 1200 स्क्वेअर मीटर आहे, मी 1000 स्क्वेअर माझी ठेवतो, 200 स्क्वेअर मीटर त्याला दिली. गव्हर्नमेंटला देताना 200 स्क्वेअर मागची दिली, की ज्याला रस्ता नाही, जाणं येणं नाही, काही नाही, काही नाही. पण रिटर्न दाखल झालेलं आहे आणि 20 प्रमाणे एक्झम्पशन तुम्हाला मान्य आहे. 500 जमीन गव्हर्नमेंटने बघितलं नाही, पण आता त्यांना डेव्हलपमेंट करायची. आता भावाला ते म्हणतात की आम्हाला या जमिनीवर आता फ्लॅट बांधायचे, अमुक करायचं. पण जेव्हा ते डेव्हलपमेंट करायची तेव्हा याची एनओसी आली. उरलेल्या 200 स्क्वेअर मीटरचे पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायला लागतील, त्याच्याशिवाय परमिशन मिळणार नाही. तेव्हा हा कायदा काही ठिकाणी अजून लागू आहे. सर करा पुढची स्लाइड. महाराष्ट्र खाजगी वने संपादन नियम 75 साली आला. आता हा महाराष्ट्र पण ऍक्च्युली हा संपूर्ण भारताचा आहे. 75 साली लागू झाला. भारतामध्ये जेवढी वनं होती त्यावेळेला, अनेक वनं होती, खाजगी मालकीची होती. खाजगी मालकीची 1000 एकर, 500 एकर, 200 एकर, 400 एकर अशा वनं होती, म्हणजे फॉरेस्ट होतं. 75 साली गव्हर्नमेंटने ठरवलं की अशी सगळ्या खाजगी वनं सगळी जप्त करून टाकायची, आणि ती जप्त करून टाकली. पण जप्त केल्यानंतर त्या मालकाला तो बिगर शेतकरी होऊ नये म्हणून 12 हेक्टर पर्यंत जमीन रिस्टोर करून द्यायच्या. संपूर्ण जमीन जप्त करून घ्यायची आणि 12 हेक्टर पर्यंत जमीन त्याला रिस्टोर करून द्यायची. यात एखाद्याची 2 हेक्टर 3 हेक्टर आलेली आहे त्याच्या वाटेला, तर ती काही जमीन घेतली नाही. त्यामुळे 12 हेक्टर पर्यंत ती जमीन त्यांनी रिस्टोर करून दिली त्याला. म्हणजे त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खाजगी वनाचे नियम लागू झाले, असं तो कायदा आहे. त्याच्या ऑर्डर्स आहेत, त्यावेळेला सगळं केलेलं आहे सगळं. आता त्यावेळेला त्या जमिनीत करताना हे सगळे ऑर्डर झाल्या, त्या रिस्टोर केल्या, सगळं झालं. पण 7/12 ज्या नोंदी घ्यायला पाहिजे होत्या अशा जमिनींच्या, त्या 7/12 खाजगी वनांच्या नोंदी घेतल्या नाही, किंवा महाराष्ट्र वन संपादन नियमाच्या नोंदी घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळं अशा जमिनीचे अनेक व्यवहार झाले. आता मी जे मगाशी उदाहरण सांगितलं, आम्ही जी जमीन विकत घेतली ती अशी रिस्टोर केलेल्या मधलीच जमीन होती. त्याचे सगळे आमच्याकडे कागदपत्र आहेत, रिस्टोर केलेले माहिती आहे, त्याचे कागदपत्र आहे, त्याची एनओसी आहे, वन खात्याची एनओसी आहे, कलेक्टरची खरेदी खताची परवानगी आहे, कलेक्टरची बिनशेतीची परवानगी आहे, त्याच्यावर आम्ही इमारत बांधली, सगळं झालेलं आहे. हे अगोदरची गोष्ट आहे. पण काही संस्था फार सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की जरी हा कायदा झाला तरी याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही, त्यामुळे याच्यात अनेक गैरव्यवहार झालेले आहेत. मग कोर्टाने त्याला हुकूम दिला की ताबडतोब अशा जमिनीवर तुम्ही खाजगी वन आणि महाराष्ट्र किंवा वन खाजगी वन आधी संपादन नियम 1975 शेरे टाकून द्या, म्हणजे अशा जमिनीचे व्यवहार होणं थांबून जाईल. लोकांना माहिती झालं. आता अशा जमिनीचे व्यवहाराचे ते टाकले गेले शेरे, आता एक 8-10 वर्षापूर्वी टाकले गेले शेरे सगळे. तेव्हा अशा जमिनीचे व्यवहार आता थांबले गेले. म्हणजे मग परवानग्या काढा, वन खात्याच्या परवानग्या काढा, वगैरे वगैरे सगळं करावं लागतं. अशा जमिनीचे व्यवहार आता वन खात्याच्या परवानगीशिवाय होत नाहीत, आणि खाजगी वन नोंदी असलेल्या अशा जमिनीची कोणतीही डेव्हलपमेंट वन खात्याच्या परवानगीशिवाय होत नाही. तेव्हा अशा याचे व्यवहार करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघून घेतल्या पाहिजेत. खाजगी वनाचा शेरा पडलाय का नाही पडलाय, कोणाचं काय झालं, आणि हे केलं पाहिजे. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे आपले भारताच्या जे सीमा आहेत, चायना बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर वगैरे वगैरे, तिथं सुद्धा हा नियम लागू झाला त्यावेळेला. आणि संरक्षण खात्याला सुद्धा तिथं डेव्हलपमेंट करता येत नाहीये वन खात्याच्या परवानगीशिवाय. आणि ती बॉर्डर असल्यामुळं आणि वन संरक्षण खात्याची इमर्जन्सी किंवा अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्यांना ते करणं गरजेचं होतं. ते बरेच दिवस प्रकरण झालं. आपले जावडेकर जेव्हा हे होते वन खात्याचे मंत्री होते, तेव्हा त्यांनी ते हे केलं
की भारताच्या बॉर्डर पासून 100 किलोमीटर आतमध्ये हा नियम लागू राहणार नाही. जरी ती वन खात्याची असेल, अमुक असेल, काय असेल ते असेल, तर 100 किलोमीटर आतमध्ये हा नियम लागू राहणार नाही. हे आता अमेंडमेंट त्यांनी करून दिलं आणि मग ते सगळी डेव्हलपमेंट चालू झालेली त्याच्यामध्ये पूर्णपणे. सरकारावरती स्लाइड आता. नियम एक मिनिट मी बघतो जरा काही आणखी नियम राहिले का, थोडस कमी जास्ती झालं काही. सर काहीतरी थोडस स्लाइड मध्ये फरक पडला का, काय झालं का? खाजगी वन त्याच्या पुढं नाही, आता नाही सांगता नाही येणार मला, पटकनी नाही सांगता. आणखी वरती करा बरं जरा एकदा. माझ्या अंदाजाने रेसिडेन्शियल प्लॉट वगैरे वगैरे असं जे काही आहे ते अगोदर यायला पाहिजे, येण्याच्या अगोदर. नाही इतकं मागे नाही, पुढेच जायला पाहिजे. नाही जाऊ द्या पुढे, आणखी पुढे जाऊ द्या, कारण येण्याचं मध्ये आलं गेलं वाटतं काहीतरी. जाऊ दे ना पुढे, जाऊ दे, आणखीन पुढे जाऊ दे, बघू दे. हा ठीक आहे हरकत नाही, थोडं कमी जास्ती झालंय. ठीक आहे करा खाली सर, थोडं आणखीन खाली का. हा असू द्या. आता आपण थोडस मध्ये मध्ये असं हे बघू, येण्याचं मोजणीचं काही कागदपत्र, खाजगी जे प्लॉट्स वगैरे वगैरे असं. तर जमीन महसूल कोड 44 म्हणजे लँड रेव्हेन्यू कोड 44. तर याच्याप्रमाणे आपल्या जमिनी बिनशेती करण्याचं करता येतात लँड रेव्हेन्यू कोड मध्ये. तर याच्यामध्ये पहिल्यांदा कलेक्टरला त्यांनी हे दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत की कोणत्याही जमिनीचा वापर बिनशेतीकडे करण्याचा असल्यास आमची तुम्ही पूर्व परवानगी घ्यायची, आणि कलेक्टरला ते अधिकार दिलेले आहेत. याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या जमीन ही सर्व जमिनी ह्या सगळ्या शेतीच्या, तुम्ही शेतीची जमिनीचं बिनशेतीमध्ये करताय, तुम्ही बिनशेतीची परवानगी घेतलेली आहे आणि त्याचा वापर तुम्हाला बदलायचा आहे. तुम्ही बिनशेती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्षेत्र कमी जास्ती काही करायचं आहे, कुठलाही बदल करायचा आहे, तर तुम्ही काहीही करायचं असेल तर आमची अगोदर पूर्व परवानगी घ्यायची आणि मग बदल करायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 44 मध्ये कलेक्टरला त्यांनी हे दिलेलं आहे, नियम दिलेले आहेत की काय करायचं. असे बिनशेती जमिनीचा अर्ज आल्यानंतर त्याची 7 दिवसाच्या आतमध्ये पोच द्यायची. हे जुनं आहे, आता थोडेसे प्रोसिजर्स बदलत असतात. 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी पोच द्यायची आणि पोच दिल्यापासून 90 दिवसाच्या आतमध्ये तुमची जमीन आम्ही बिनशेती करणार किंवा नाही करणार याचं उत्तर द्यायचं. याच्यात असं दिलं की 90 दिवसात कलेक्टरने उत्तर दिलं नाही तर तुम्ही तुमची जमीन बिनशेतीची परवानगी मिळाली असं गृहीत धरून तुम्ही तुमचं काम चालू करायचं. असं कधी होत नाही, कलेक्टर कधी चुकत नाहीत आणि त्यांच्याकडे सगळे अनुभव आहेत, त्यामुळे ते असं काही याच्यात अडकत नाही कधी कुठेही. आणि तुम्हाला बिनशेती परमिशन मिळाल्यानंतर त्या जमिनीचं सनद करून घ्यायची. सनद म्हणजे इट्स अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन यू अँड गव्हर्नमेंट, की तुम्ही काय सांगितलं की माझी ही जमीन आहे, मला या कारणासाठी याचं इतकं क्षेत्र या वापरासाठी मला बिनशेती करण्यासाठी परवानगी द्या, अशी तुम्ही परवानगी मागितली. कलेक्टरने सगळं बघितलं आणि तुम्हाला परवानगी दिली, सांगितलं की तुम्ही बिनशेती करतात, तुम्हाला आम्ही शेतसारा इतका लावत होतो त्याच्याऐवजी तर बिनशेती सारा इतका लावू, त्याची कन्व्हर्जन चार्जेस इतके लावू, त्याचे अमुक इतके पैसे लावू, असं करू आणि दर 5 वर्षांनी ते दुप्पट करू, असे सगळं त्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं. ती सगळी सनद तुम्हाला करून घ्यावी लागते त्याच्यामध्ये. ती सनद केली तर तुमची जोपर्यंत सनद असेल तोपर्यंत तुम्ही ती बिनशेती वापर करू शकता. तुम्हाला बिनशेती वापर थांबवायचा असेल आणि त्या जमिनीचं परत शेतीमध्ये रूपांतर करायचं असेल
तर तुम्ही तुमचा वापर नुसता थांबवून नाही चालणार आहे. तुम्ही वापर थांबवला, सगळं केलं तरी आम्ही तुमच्याकडून शेतसारा वसूल करणार आहे, बिनशेती सारा वसूल करणार आहे. कारण तुम्ही आमच्याकडून परवानगी घेतलेली नाहीये. त्यामुळे बिनशेती वापर तुम्हाला थांबवायचा, तुम्ही आमच्याकडे या, परत अर्ज द्या, तुमचं ते सगळे शेतीमध्ये रूपांतर करा, आम्ही ते थांबवू आणि शेतसारा लावू त्याच्यामध्ये. सरकारावरती आता. हा, आता आपण जसं बघितलं 63(1)(a) हा आपल्याला इंडस्ट्रीसाठी त्यांनी शेत जमीन विकत घेण्यासाठी तो क्लॉज दिला. त्यामुळे आपण इंडस्ट्रीसाठी जमीन विकत घेतो कुठली पूर्व परवानगी न काढता 10 हेक्टर पर्यंत, तेव्हा आपल्याला सगळा वेळ वाचतो. त्याच्यानंतर ती जमीन बिनशेती करण्यासाठी वापरायची आपल्याला, हे नक्की आहे, कारण इंडस्ट्रीज तर ते बिनशेती करायला आपल्याला परत 6-8 महिने वेळ जातो. तो इंडस्ट्रीचा हा सगळा वेळ वाचावा म्हणून त्याला हा कलम ऍड केलेला आहे 44(अ). या कलमाप्रमाणे तुम्ही कुठलेही कायदे मोडायचे नाहीत, सर्व कायद्याचं पालन करायचं तुम्ही, त्याच्यामध्ये कुठलेही कायदे मोडायचे नाही. आणि अशा जमिनी तुमचं खरेदी खत झालंय, हे खरेदी खत झाल्यानंतर त्या जमिनीचा तुम्ही बिनशेती वापर चालू करायचा. तुम्हाला 5 वर्षाची मुदत दिलेली आहे. तुम्ही ज्या दिवशी बिनशेती वापर चालू करताल त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टरला नोटीस द्यायची की मी हा बिनशेती वापर चालू केलाय. आता बिनशेती वापर काय म्हणजे काय, की तुम्ही जमीन घेतली आणि तुम्ही जमिनीला फक्त एक कंपाऊंड घातलं म्हणजे बिनशेती वापर नाही. पण तुम्ही ज्या दिवशी पाया खोदताल त्या दिवशी तुम्ही बिनशेती वापर चालू केला त्याचा, त्या 30 दिवसाच्या आतमध्ये कलेक्टरला तुम्ही नोटीस द्यायची. नोटीस देण्याचा हा सुद्धा एक मोठा फॉर्म आहे, त्याला सगळी माहिती त्याला जोडावी लागते, ती सगळी पूर्तता करावी लागते त्याच्यामध्ये, आणि तो तुम्ही सबमिट करायचं. तुम्हाला कलेक्टर शिक्का मारून देतात की हा तुम्ही आम्हाला नोटीस दिलेली आहे, 44(अ) प्रमाणे ही नोटीस दिलेली आहे. नोटीस दिली, आम्ही स्वीकारली. आणि ह्या नोटीसचा आपल्याला काय फायदा, की कलेक्टर म्हणतात की तुम्ही जर कुठलाच कायदा मोडलेला नाही असं तुमची खात्री आहे तर आम्ही तुमची बिनशेती केली असं दिलं. आता बिनशेती केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, की पहिल्यांदा आपल्याला MSCB पॉवर देते. खरेदी खतावर आपलं नाव आहे, LA झालेली आहे, म्हणजे MSCB पॉवर देते आणि बँक लोन देते आपल्याला. त्यामुळे हे 44 प्रोसिजर आहे. आणि याला तुम्हाला परत 5 वर्षाची मुदत दिलेली आहे, की 5 वर्षामध्ये तुम्ही संपूर्ण कामं कंप्लीट करून घ्या आणि त्याची सनद आमच्याकडून करून घ्या, LAची सनद करून घ्या. याच्यामध्ये कुठलंही कलमामध्ये तुम्ही बदल केला तर तुम्हाला काय देणार आहे, याच्यामध्ये शेवट दिलेले टू रिस्टोर द लँड टू इट्स ओरिजिनल यूज. संपला विषय, आम्ही काहीच विचारणार नाही तुम्ही असं केलं का तसं केलं का, काही नाही. कायदा नियम मोडला की आम्ही तुम्हाला सांगणार रिस्टोर लँड इट्स ओरिजिनल यूज असं सांगायचं त्याच्यामध्ये. सरकारवरती हा महसूल, जमीन महसूल कलम 45, 44, 45, 46, 47 असे 4 कलमाप्रमाणे सगळे बिनशेतीची कामं केली जातात. त्याच्यामध्ये एकच कलम असा मला 45 हा सापडलाय की ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुमच्याकडून दंड वसूल करून तुमचं नियमितकरण करून देतं. नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पूर्व परवानगी हा शब्द वापरला जातो. पोस्ट फॅक्टो सँक्शन असा कुठेही शब्द नाहीये रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. याच्यामध्ये एकच आहे की समजा माझ्याकडे एक जमीन आहे आणि त्या जमिनीचा वापर मी विना परवानगी बिनशेती म्हणून केला. मी माझ्या शेतीच्या जमिनीवर एका ठिकाणी पोल्ट्री टाकली म्हणजे तो बिनशेती झाला. शेतकऱ्याला त्याची पोल्ट्री टाकायला परवानगी आहे, 5-25 पक्षी वगैरे वगैरे ते ठीक आहे, पण तुम्ही मोठी पोल्ट्री टाकली तर तुम्हाला ती बिनशेतीची परमिशन घ्यावी लागती त्याच्यामध्ये, ती मी समजा घेतलेली नाहीये. तर मग असं जर निदर्शन आलं, शेजारच्या माणसाच्या निदर्शन आलं, तलाट्याच्या आलं, कलेक्टरच्या आलं, तहसीलच्या आलं, ते तुम्हाला नोटीस पाठवतात की तुम्ही या जमिनीचा अमक्या जमिनीचा वापर विना परवाना बिनशेतीकडे केलेला आहे, तो त्वरित थांबवावा आणि त्याचं रूपांतर वापर मूळ याच्यात करावा, अशीच नोटीस असते ती त्याला. आता याच्यामध्ये हे नोटीस देताना ते काय करतात की तुम्हाला मुदत देतात की 30 दिवसात हे थांबवायचं. म्हणजे याच्यावर तुमच्याकडून काय करतात, ते पहिल्यांदा नोटीसचा खर्च लावतात 300 रुपये. त्याच्यानंतर 30 रुपये पर रोजाप्रमाणे तुम्हाला त्याची दंडाची रक्कम भरावी लागते आणि नाही केलं तर मग पुढच्या साऱ्या कारवाया होऊन जातात. आता या केसमध्ये असं आहे की माझी पोल्ट्री त्या नियमामध्ये सगळी बसती आहे, त्याचे नियम कुठला तोडला जात नाही, काही नाही, कायदा तोडला जात नाही, काही करता येत नाही, पण मी फक्त घेतलेलं नाही परमिशन.
मग मी काय करतो, त्या जमिनीची मोजणी करतो, त्या बिल्डिंगची सगळी मोजणी करतो, नकाशे तयार करतो, सगळे कागदपत्र तयार करतो आणि ती फाईल तयार करून घेऊन एनएचआर साठी मी त्यांच्याकडे टाकतो. आता त्याच्यामध्ये एनएचए साठी टाकताना आपण हेडिंग देतो त्याला, की माझी या जमिनीची बिनशेती करून मिळावी, या जमिनीची या कारणासाठी बिनशेती करून मिळावी अमक्यासाठी. तर मी याच्यामध्ये हेडिंग मी काय लिहितो, की पोल्ट्रीसाठी वापर केलेला विना परवाना वापराचं नियमितकरण करून मिळावे. पोल्ट्रीसाठी विना परवाना वापर केल्याचे नियमितकरण करून मिळावे, असं मी त्याच्यात टाकतो त्याच्यामध्ये. आणि मला जमीन करून येणे करून तुम्ही हे लावा म्हणून सांगतो. मग ती सगळी फाईल ती घेतात कलेक्टरकडे, टाउन प्लॅनिंगकडे जाईल, त्याची सगळी चौकशी होईल आणि त्यांनी सांगितलं की हरकत नाही, याला परवानगी आम्ही देऊ शकतो. टाउन प्लॅनिंगने परमिशन दिली, कलेक्टरनी पण परमिशन दिली, सगळं झालं. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय लागणार आहे? पहिल्यांदा 300 रुपये त्या याचा दंड, नोटीसचा दंड, त्याच्यानंतर 30 रुपयापर्यंत, 30 रुपयाप्रमाणे तुमचं पर डे प्रमाणे तो दंड लागेल, जोपर्यंत तुम्ही तो अर्ज दाखल करत नाही किंवा काहीतरी गव्हर्नमेंटला काही कळवत नाही वगैरे, तोपर्यंत दंड लागेल. ते तर लागणार आहे तुम्हाला. तुमचं प्रकरण आम्ही मंजूर केलं, मंजूर केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा ते प्रकरण करण्याचे सगळे चार्जेस आम्ही तुम्हाला लावणार, त्याचे कन्व्हर्जनचे चार्जेस लावणार आणि त्याचं एनए असेसमेंट लावणार. एनए असेसमेंट केव्हापासून लावणार? ज्या दिवसापासून मी बिनशेतीचा वापर चालू केला त्या दिवसापासून. कारण त्या अर्जामध्ये मला सगळे पुरावे द्यावे लागतात. मग लाईट बिल आहे का, अमुक आहे का, तमुक आहे का, पाणी आहे का, त्याच्या तारखा काय, कन्स्ट्रक्शनच्या तारखा काय, हे सगळं मला पुरावे द्यावे लागतात. त्या दिवसापासूनचा मला बिनशेतीचा टॅक्स लागतो. हे सगळे पैसे झाले आणि याच्यानंतर हा वापर, बिनशेतीचा वापर विना परवाना केल्याबद्दल तुम्हाला कलेक्टर एनए असेसमेंटच्या, वार्षिक एनए असेसमेंटच्या 20 to 40 टाइम्स दंड लावतो. म्हणजे तुम्हाला 1,000 रुपये एनए असेसमेंट ठरली वर्षाची, तर तुम्हाला 20,000 ते 40,000 रुपयापर्यंत दंड लावण्याचा अधिकार आहे तुम्हाला. एवढे सगळे पैसे भरून तुम्ही एनएची परमिशन तुम्हाला देतात आणि तुम्ही एनएचा वापर करायचा त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की एनएच्या वापराच्या बदलामध्ये पण अगोदर परमिशन काढावं लागेल. एनएची परमिशन आहे, पण वापराच्या बदलात ती परमिशन आहे. आता मी पोल्ट्री केली होती, पहिल्यांदा 10 एकरावर केली पोल्ट्री, पण नंतर मला काही असं झालं की एवढी मोठी झाली, मला ती काढून टाकायची, 5च एकरावर ठेवायची आणि 5 एकराचं परत शेतीत रूपांतर करायला पाहिजे मी. नाही तर 10 एकरावरच्या पोल्ट्रीचा तो माझ्याकडून चार्ज घेणार आहे सगळा. मग मी परत अर्ज करायचा, परत ते सगळे नकाशे विकाशे काय जे असतील ते सगळं त्याला द्यायचं आणि मला असा वापरामध्ये बदल करून पाहिजे असं त्यांना सांगायचं. मग ते सगळा अभ्यास करतात. 5 एकरावरचा तुम्हाला दंड एरिया टॅक्स लागतो. 5 एकर तुमची जमीन शेतीत रूपांतर करून दिलं जातं. आता तुमच्या याच्यामध्ये असे की प्लॉटिंग समजा तुम्ही केलेले आहेत, आपण प्लॉटिंगच्या याच्यामध्ये पण बघणार आहे. प्लॉटिंग केलेले आहे, त्या प्लॉटिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा, प्लॉटची साईज बदलायची आहे, त्याचं काहीतरी करायचंय, तर पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडे जावं, कलेक्टरकडे जाऊन त्याच्या नकाशामधले बदल करून घ्यावे लागतील. एने ऑर्डर आहे तुमच्याकडं, पण त्याच्याप्रमाणे बांधकाम नाही करता येणार तुम्हाला, तर तुम्ही अगोदर ते बदल सगळे त्याच्यातून करून घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये काय एनएच्या बेसिक याच्यामध्ये कोणाला काही शंका आहेत काय नाही विचारा. आज काय सगळे शांत आहेत का जरा? करा सर, पुढची स्लाइड करा. सर एक क्वेरी. हा बोला बोला. हा, तुम्ही जो हा ऍक्ट मगाशी सांगितलात, आय मीन अर्बन लँड सेलिंग ऍक्ट ओके 1976, हा, तर तिथे तुम्ही म्हणालात की ऍक्च्युली हा ऍक्ट 10 वर्षापूर्वी बंद झालेला आहे. बरोबर आहे. पण 500 स्क्वेअर मीटर मुंबई, 1000 पुणे आणि 2000 स्क्वेअर मीटर पर्यंत नाशिक पर्यंत होल्डिंगला वगैरे परमिशन होती. बरोबर आहे. तर पण आताच्या काळामध्ये तो जो ऍक्ट आहे, म्हणजे अर्बन लँड सेलिंग ऍक्ट 1976, हा कुठे पिक्चर येऊ शकतो किंवा कुठे पाहावा? कुठं पाहावा? हा, कारण तो ऍक्ट 10 वर्षापूर्वी बंद झालाय, मग त्यातलं काही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता तुम्हाला मग जसं उदाहरण सांगितलं मी, त्या बंगल्यावाल्यांकडं सोसायटीमध्ये 1200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट होता.
हो 76 साली त्यांची सोसायटी काय 60 साली झालेली होती. 60 हो, साली correct. एनए झालेली होती. म्हणजे त्या 76च्या आधी नियमाप्रमाणे त्या नियमाप्रमाणे 76 साली त्यांना त्याचं रिटर्न दाखल करावं लागलं, की माझ्याकडं 1200 स्क्वेअर मीटर जमीन आहे. अच्छा. ॲग्रोपोल्युशन एरियामध्ये म्हणजे रहिवास झोनमध्ये. हम्म. त्यापैकी 1000 स्क्वेअर मीटर मला माझ्या पसंतीची मी ठेवून घेतली. उरलेली 200 स्क्वेअर मीटर जी जमीन आहे ती मी सरकारला द्यायला तयार आहे. अच्छा. आता त्या 200 स्क्वेअर मीटरला जायला रस्ता नाही, काहीच नाहीये. बर त्यावर सरकारने तिकडे लक्ष पण नाही दिलेलं. बर 10 वर्षापूर्वी हा ऍक्ट रद्द केलेला आहे. म्हणजे 2010 ला. हा साधारण त्या दरम्यान. परंतु त्या माणसाला त्या जमिनीवर परत आता 1200 स्क्वेअर मीटरच्या प्लॉट धरून बांधकाम करायचं असेल हा तर त्यांनी 76 साली गव्हर्नमेंटला डिक्लेरेशन दिलेलं आहे की ही 200 स्क्वेअर मीटर जमीन तुमची आहे. बर म्हणजे तो कायद्यामध्ये अडकलेला आहे. अच्छा. बरोबर आहे का नाही? मग त्या कायद्यामध्ये ती जमीन 200 स्क्वेअर मीटर सरकारची आहे. ती त्यांनी घेतली नाही घेतली हा सरकारचा प्रश्न झाला. बरोबर. पण त्या जमिनीवर काही डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्हाला परत सरकारची परमिशन घ्यायलाच पाहिजे. त्यांची एनओसी घ्यायलाच पाहिजे. हो. एनए करताना त्याचं स्वतंत्र ऍफिडेव्हिट द्यावं लागतं किंवा एनएची यूएलसीची ऑर्डर जोडावी लागते त्याच्याबरोबर. बर हा तसंच आता ज्या रिडेव्हलपमेंटला सोसायट्या आलेल्या आहेत आपल्या इकडे पौल रोडला वगैरे रिडेव्हलपमेंटला सोसायट्या आलेल्या आहेत. हो त्या सोसायट्या त्यावेळेला 1000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त एरियामध्ये जेव्हा बांधल्या गेल्यात त्याच्यामधले काही प्लॉट काही फ्लॅट हे गव्हर्नमेंटला दिले गेलेले आहेत. गव्हर्नमेंटने ते विकले कोणाला काय केलं काय त्यांच्या नियमाप्रमाणे जे केलेलं आहे. परंतु त्यांचं खरेदी खत काढलं किंवा त्यांचं जे सगळं काढलं मागचं रेकॉर्ड तर त्याच्यामध्ये युएलसीची ऑर्डर आहे. आता तुम्ही युएलसी प्रमाणे मॅक्झिमम 80 स्क्वेअर मीटर पर्यंतच फ्लॅट बांधू शकत होते. 25, 40 आणि 80. आता मला तिथं 100 स्क्वेअर मीटरचा बांधायचा का 150 स्क्वेअर मीटरचा बांधायचा तर तुम्ही पहिल्या ऍक्ट मध्ये अडकलेले आहात. त्या ऍक्ट मधून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे. तर तिथे ते हा कारण त्या सेलिंग अँड होल्डिंग ऍक्ट पेक्षा ऑलरेडी जास्त जागा अक्वायर करून बसल्या सर. नाही युएलसी वेगळं हे वेगळं जरा त्याच्यामध्ये. तर त्यामुळे त्यांना ती परमिशन घेणं गरजेचं आहे. तिथे एनओसी कारण गव्हर्नमेंट पैसे घेतात आता त्यांच्याकडून काहीतरी त्यांचं 3% 2% असं काहीतरी ठरलंय. जेवढा एरिया त्यांनी डिक्लेअर केलेला आहे एक्सिस त्याच्या 2% 3% काहीतरी वगैरे घ्यायचं आणि ती सोडून द्यायचं असं काहीतरी आता झालेला निर्णय. अजून मलाही काही माहित नाहीये त्याच्यामध्ये फारसा. आणि सर परमिशन म्हणजे कुठून घ्यायची? युएलसीचं डिपार्टमेंट आहे ना. अच्छा. कलेक्टर युएलसी आहेत ना. ओके ओके. हा कलेक्टर युएलसी आहेत अजून. बर आणखीन काय आहे का कोणाला? आता हे थोडस याच्यामध्ये जरा फरक झालाय कागदपत्रांमध्ये. सर कागदपत्र त्या याचे रेसिडेन्शियल प्लॉट वगैरे ठीक आहे. मग आपण आज रेसिडेन्शियल प्लॉट घेऊ मग मी परत बोलतो आणि परत हे पाठवतो तुम्हाला काय म्हणतात त्याला हे पाठवतो रेसिडेन्शियल एनए प्लॉटचा लेआउट एनएच्या संदर्भामध्ये पण आपल्याला हे बघता येतं. आता नॉर्मली रेसिडेन्शियल प्लॉट ऑफ लेआउट करताना पहिल्यांदी तुम्हाला जमीन कोणत्या झोन मध्ये आहे ते बघायला पाहिजे. रेसिडेन्शियल करताना त्याला रेसिडेन्शियलच झोन पाहिजे. इतर झोन मध्ये सुद्धा काही कंडिशनवर ते परमिशन मिळतात परंतु त्याला ते कंडिशन बघायला पाहिजे. म्हणजे रेसिडेन्शियल झोन पहिल्यांदा पाहिजे. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल झोन पाहिजे त्याला जमिनीला जायला रस्ता पाहिजे. ह्या दोन गोष्टी पहिले जमीन मालक झोन जमिनीला जायला रस्ता तरच एनएला परमिशन मिळते. अदरवाईज एनएला परमिशन काही मिळत नाही. आता बऱ्याच ठिकाणी मेन रोडला आता वाघोलीला वगैरे केलेले आहे तिथं रेसिडेन्शियल झोन नाहीये. तिथं बऱ्याच ठिकाणी अजून शेती आणि नाविकास झोन आहे. शेती आणि नाविकास झोन म्हणजे काय
की आम्ही ह्या झोनिंग मध्ये किंवा ह्या जमिनीचा अजून विकास करायचं ठरवलेलं नाहीये टाउन प्लॅनिंगने. त्यामुळे आम्ही तिथं ना विकास टाकलेला आहे. शेती आहे आणि ना विकास आहे. म्हणजे त्या म्हणजे कुठेही डेव्हलपमेंट तुम्ही करायची नाही. आम्ही जेव्हा करू तेव्हा करायची. अशा जमिनीमध्ये बरेच लोक ते काय करतात की त्यामध्ये धाबा, मोठी जमीन असते त्याच्यात 500 स्क्वेअर मीटर, 1000 स्क्वेअर मीटर तर धाब्याची येण्याची ऑर्डर घेतात. येण्याची ऑर्डर घेतली आणि सांगतात की संपूर्ण आमची जमीन येणे झालेली आहे. मग तिथे प्लॉट पाडतात. त्या प्लॉटमध्ये आपल्याला क्षेत्र बरोबर मिळत नाही, रस्ते जायला बरोबर मिळत नाही, गव्हर्नमेंटची परमिशन नसते, लेआउट सँक्शन नसतो, तुम्ही बांधकाम करू शकत नाही, अशा गोष्टी होतात. आता याच्यामध्ये सँक्शन लेआउट मध्ये तुम्हाला काय मिळतं की पहिल्यांदा सँक्शन लेआउट असतो हा एडीटीपीने म्हणजे टाउन प्लॅनिंगने मंजूर केलेला असतो आणि ती मंजुरी कलेक्टरनी येणे दिलेली असते, नॉन ऍग्रिकल्चर परमिशन दिलेली असते तुम्हाला, त्याच्यामध्ये त्याला मंजूर केलेला असतो. त्याच्यानंतर आतमध्ये लेआउट जो असतो त्याच्यामध्ये अप्रोच रोड व्यवस्थित नियमाप्रमाणे बनवलेले असतात, इंटरनल रोड नियमाप्रमाणे बनवलेले असतात, अम्युनिटी स्पेस, ओपन स्पेस सगळ्या दाखवलेल्या असतात, त्या सगळ्या सोडलेल्या असतात. त्याच्यामध्ये प्लॉटमध्ये प्लॉटचा नंबर, प्लॉटची साईज, प्लॉटचा एरिया, प्लॉटचं लोकेशन, चतुर्सीमा हे सगळं दिलेलं असतं. बिल्डिंग परमिशन सुद्धा आपल्याला एडीडीपी कडून ग्रांट केलेली असते. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून मिळालेल्या असतात. त्यामुळं रेसिडेन्शियल प्लॉट हा जो आपण घेतो तो एनए केलेला असला तरच तो घ्यायचा किंवा तर तो योग्य असू शकतो. सर वरची स्लाइड दाखवा. हा जो आहे हा प्लॉटचा रेसिडेन्शियल प्लॉटचा एक लेआउट आहे. त्या लेआउट मध्ये तुम्हाला पहिल्यांदा हा त्याचा लोकेशन प्लॅन आहे. हा लोकेशन प्लॅन आहे की कुठे तुमची ही जमीन आलेली आहे, त्या लोकेशन प्लॅन आहे. आता इथे हा नंबर दाखवलेला आहे, त्या नंबरला जो चौकोनी डार्क केला आहे त्याला रस्ता दाखवलेला आहे, म्हणजे जमिनीला जायला रस्ता आहे आणि तो आहे. भले आता हा गावठाण आहे कुठल्या तरी गावाचं आणि त्याला रेसिडेन्शियल झोन नाहीये, परंतु नियम असा आहे पहिल्यापासूनचा, त्या गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी असेल तर गावठाणाच्या पेरिफरीला 200 मीटर, पेरिफरीला चारी बाजूनी गावठाणाच्या नकाशाप्रमाणे चारी बाजूला 200 मीटर रेसिडेन्शियल झोन ऍझम केला जाईल आणि तुम्हाला परमिशन दिली जाईल रेसिडेन्शियल बांधकाम करायला. गावची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्ती असेल तर गावठाणाच्या पेरिफरीला 500 मीटर पेरिफरीला रेसिडेन्शियल झोन ऍझम केला जाईल आणि तुम्हाला रेसिडेन्शियलची परमिशन दिली. भले झोन सर्टिफिकेटवर शेती आहे पण आम्ही ऍझम करू रेसिडेन्शियल झोन आहे. आता नंतर ज्या वेळेला मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेला त्यांनी काहीतरी त्याची लिमिट 2 किलोमीटर केली होती की गावाच्या पेरिफरीला 2 किलोमीटर रेसिडेन्शियल झोन ऍझम करू, पण ते काहीतरी झालं आणि त्याच्यामध्ये बदल करून 1 किलोमीटर पर्यंत आता ऍझम केलेला आहे आणि 1 किलोमीटर मध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल झोन ऍझम करून तुम्हाला बिल्डिंग परमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा काहीतरी प्रीमियम भरावा लागतो त्याला गव्हर्नमेंटला, मग तिथे तुम्हाला परवानगी देते. म्हणजे आता हा गावठाणच्या नकाशामध्ये डावीकडे बघितलं तर ते 1 किलोमीटर पेक्षा कमी आहे काहीतरी, त्यामुळे त्याला परमिशन मिळालेली आहे. आता लेआउट टाकला त्यांनी. आता तुम्ही असं लक्षात घ्या, जो चौकोन केलेला आहे तो प्लॉट रस्त्याला लगत आहे, त्यामुळं त्या प्लॉटवर तुम्हाला बिल्डिंग येणे परमिशन मिळणार आहे. आता त्याच्या पाठीमागचा जो प्लॉट आहे त्या पाठीमागच्या प्लॉटला जायला रस्ता नाहीये, तुम्हाला प्लॉटचा येणे करायचा आहे. तो पलीकडचा प्लॉट पण रेसिडेन्शियल झोन मध्ये येतोय की ऍझम रेसिडेन्शियल झोन मध्ये येतोय, त्याला रस्ता नाहीये. तर तुमचा लेआउट सँक्शन करताना मागच्या प्लॉटला जायला, कारण हा मेन रस्ता आहे आडवा दाखवलेला, त्या रस्त्यापासून मागच्या प्लॉटला जायला तुम्हाला तुमच्या खर्चाने रस्ता सोडावा लागेल. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कडून कुठलंही कॉम्पेन्सेशन मिळणार नाही आणि गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तो रस्ता सोडावा लागेल. गव्हर्नमेंटचा नियम साधारण असा आहे, तो रस्त्याच्या लांबीवर त्याची रुंदी अवलंबून असते. म्हणजे अर्धा किलोमीटर असेल तर समजा काय 30 मीटर सोडावं लागेल, 1 किलोमीटर असेल तर 50 मीटर सोडावं लागेल, 2 किलोमीटर असेल तर 60 मीटर सोडावं लागेल. जो काही नियम असेल तो सोडावा लागेल तुम्हाला. त्याचं कोणतंही कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळणार नाही.
आता त्यांचा नियम असेल की त्याचं प्लॉटमध्ये वगैरे वगैरे देऊ आम्ही, तर ते देता येईल, FSI वगैरे ते देता येईल, पण कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. पण पाठीमागच्या प्लॉटवाल्याला बिनशेती करायचे, पुढच्या वाल्याला बिनशेती करायचं नाहीये, पण त्याला बिनशेती करायचं, तर त्यांनी त्याच्या खर्चानी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे मेन रस्त्याला यायचा रस्ता मिळवायचा, त्याचे संपूर्ण लिगल डॉक्युमेंट तयार करायचे. नुसता 10 फुटाचा रस्ता मला दिला, याच्याशी मी अग्रीमेंट केलं वगैरे वगैरे काय नाही, त्याचे पूर्ण डॉक्युमेंट आम्हाला पाहिजेत. आमच्या नियमाप्रमाणे तो रस्ता घ्यायचा आणि खर्च सगळा तुम्ही करायचा. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही, पैसे देणार नाहीत, कायदा दाखवणार नाही, कोणाला सांगणार नाही की तुम्ही रस्ता द्या, नाही तर ज्यावेळेला आमचं डेव्हलपमेंट होईल त्यावेळेला आम्ही रस्ते टाकू, त्यावेळेला आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. तेव्हा मागच्या माणसाला जर करायचं असेल तर त्याला स्वतःच्या खर्चाने करावं लागेल. पुढच्या माणसाला करायचं असेल तर त्याला स्वतःच्या खर्चाने तो रस्ता मागच्या माणसाला फुकट द्यावा लागेल, त्याचे कुठलेही कॉम्पेन्सेशन मिळणार नाही त्याला. त्याच्यानंतर लेआउटला पहिल्यांदा तुम्हाला 15% अम्युनिटी स्पेस सोडावी लागते. बघा इथे अम्युनिटी स्पेस सोडलेली आहे 15%, आणि 10% ओपन स्पेस सोडावी लागते. 15% अम्युनिटी स्पेस मध्ये आम्ही तुम्हाला आमच्या नियमाप्रमाणे बांधकाम करायला परमिशन देऊ, की त्या प्लॉटमध्ये राहणाऱ्या लोकांना सायकलचं दुकान पाहिजे, किराणाचं दुकान पाहिजे, काय दवाखाना पाहिजे, आम्ही बांधायला परमिशन देऊ, एखादा हॉल बांधायला परमिशन देऊ. ओपन स्पेस मध्ये आम्ही तुम्हाला काही परमिशन देणार नाहीये. ओपन स्पेस इज काय, ओपन टू द स्काय, तेव्हा ती ठेवायला लागेल. म्हणजे याच्यामध्ये 15% अम्युनिटी स्पेस, 10% ओपन स्पेस ही तुम्हाला कंपल्सरी ठेवावी लागते. त्याच्यानंतर इंटरनल रस्ते सुद्धा सरकारच्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे ठेवावे लागतात. मी 10 फुटाचा ठेवलाय, याने 5 फूट देणार आहे, त्याने 5 फूट देणार आहे, असं काही चालणार नाही. त्या नियमाप्रमाणे तिथे दाखवले 9 मीटर वाईडचे इंटरनल रोड दाखवलेले आहेत, तेवढे तुम्हाला हा नकाशा त्या याच्यामध्ये पूर्ण दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्या संपूर्ण एरियाचं स्टेटमेंट येतं बघा खाली, टोटल एरिया किती आहे, त्याच्यामधला किती वापरता येतो, किती जातोय, त्याचं फॅक्टर काय आहे, आणि खाली त्याची लिस्ट येते. प्लॉट नंबर 1, प्लॉट नंबर 1चं क्षेत्र किती, त्याचं झालं, 2 नंबरचं क्षेत्र किती, 3 नंबरचं क्षेत्र किती, अशी इतक्या प्लॉटचं एवढं क्षेत्र आहे. 15% अम्युनिटी स्पेसचं इतकं क्षेत्र आहे, 10% ओपन स्पेसचं इतकं क्षेत्र आहे, रस्त्याचं इतकं क्षेत्र गेलेलं आहे, आणि टोटल जो 7/12 ते मॅच व्हायला पाहिजे. हे सगळे स्टेटमेंट इथे खाली येते, त्यातलं तुम्हाला ही सगळी माहिती मिळते. तुम्ही जो प्लॉट घेताय त्या प्लॉटचे तुम्हाला चौकोन बरोबर मिळतो, त्याची चतुर्सीमा बरोबर मिळतात, त्याचं माप बरोबर मिळतो, त्याचा प्लॉट नंबर बरोबर मिळतो, चतुर्सीमाला काय आहे त्याचं सगळं लोकेशन मिळतं, तेच तुम्हाला जागेवर मिळतं त्याच्यामध्ये. तर हे तुम्हाला पहिल्यांदा याच्यामध्ये मिळतं, सँक्शन लेआउट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. आता याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं तुमचं तयार झालं, तुम्ही जमीन घेतली, जमिनीवर प्लॉटिंग केलं, पहिल्यांदा तुम्हाला त्याची मोजणी करावी लागेल. प्लॉटची मोजणी करून घेऊन तुमचे आर्किटेक्ट करून त्याच्यावर नकाशे तयार करावे लागतील. नकाशे तयार करून, लेआउटचे नकाशे तयार करून घेऊन सगळे कागदपत्र कलेक्टरकडे जाऊन NA करून घ्यावं लागेल. NA करताना ते नियमात बसलं तर तुम्हाला NA करून मिळणार आहे. NA करताना पहिल्यांदा तुमच्याकडून सरकारी मोजणीचे पैसे भरून घेतले जातात. NAच्या सरकारी मोजणीचे पैसे, कारण तुम्ही ज्या प्लॉटचं NA सँक्शन करून घेतले तेच तुम्हाला जागेवर टाकायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सँक्शन मिळाल्यानंतर जागेवर जाऊन तो लेआउट टाकला पाहिजे. लेआउट रस्ते बरोबर सोडले पाहिजे, अम्युनिटी स्पेस, ओपन स्पेस सगळं सोडलं पाहिजे, प्लॉटचे मार्किंग केले पाहिजेत, प्लॉटचे खुणा कायम केल्या, हद्दी कायम केल्या पाहिजेत, सगळं केलं पाहिजे. आणि मग तुम्ही सरकारी मोजणीला त्याला जायचं, त्याचे पैसे भरून घेतलेले आहेत, मग त्याला सांगायचं की आम्ही केलेले, आमची सरकारी मोजणी करून द्या. तुमच्या लेआउट प्रमाणे जागेवर आहे का नाही हे सगळं सरकारी मोजणीदार बघणार. असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार, मोजणीचं सर्टिफिकेट मिळणार, प्लॉट नंबरचा आणि त्याचं क्षेत्राचं सर्टिफिकेट सगळं मिळणार. नसेल, एखाद दुसरा प्लॉट बदललेला आहे तर तो तुम्हाला सांगणार की तुम्ही जा कलेक्टरकडे, ते बदल तुम्ही मंजूर करून आणा आणि मग इथे आणि परत आमच्याकडे मोजणी करायची. नाहीतर तुम्ही प्लॉटमध्ये नियमाप्रमाणे बदल करा आणि मोजणी करा. तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय करू शकत नाही त्याच्यामध्ये. मग असं करून तो नकाशा मिळाला आपल्याला, तो नकाशा मिळाला, त्याच्याबरोबर त्याला आपल्याला सर्टिफिकेट मिळालं. सर्टिफिकेट घेऊन आपण तहसीलदारांकडे जातो. तहसीलदार तुम्हाला त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर त्या प्लॉटिंगचे स्वतंत्र 7/12 तयार करून देतात. 7/12 कसा, तो सर्वे नंबर अमुक, सर्वे नंबर तोच आहे, सर्वे नंबर अमुक अमुकचा प्लॉट नंबर 1, त्याचे स्क्वेअर मीटर 300 स्क्वेअर मीटर, आणि त्याचं जे हे आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बिनशेती सारा लागून येतो.
आणि त्याचं नाव येतं त्याच्यामध्ये. म्हणजे एनए झालेल्या प्लॉटचा तुम्हाला 7/12 मिळतो त्याच्यामध्ये प्रत्येकाचा. मोजणी नकाशा मिळतो एनएचा, प्लॉटिंगचा, आणि तुमच्या प्लॉटचा मोजणी नकाशा मिळतो. त्याच्यावर तुम्ही बांधकाम करू शकता त्याच्यावर. याच्यामध्ये प्लॉटचे रस्त्याचा 7/12 वेगळा होतो, ओपन स्पेसचा 7/12 होतो, अम्युनिटीचा 7/12 होतो. आता नवीन नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही रस्ते, अम्युनिटी स्पेस तुम्हाला सोडतं, आणि ओपन स्पेस, रस्ते आणि ओपन स्पेस हे ₹1 स्थानिक स्वराज्य संस्थेला हँडओव्हर करून द्यायचंय. पूर्वी काय व्हायचं, ओपन स्पेस पण तो घ्यायचा, अम्युनिटी स्पेस मालक घ्यायचा, त्याचा गैरवापर करायचा, काही करायचा, लोकांना काही द्यायचं नाही. तर ते बंद झालं. ₹1 रस्ते आणि ओपन स्पेस स्थानिक स्वराज्य संस्थेला हँडओव्हर करून द्यायची, त्यांना मालकी करून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथं टाउन प्लॅनिंगचा शिक्का मिळालेला आहे. टाउन प्लॅनिंगने सगळं मंजूर केलेलं आहे. आणि कलेक्टरचा शिक्का मिळालेला आहे. कलेक्टरने सगळे मिळाले, एनी ऑर्डर आहे आपल्याकडे. या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर याला आपण सँक्शन लेआउट, प्लॉटिंग लेआउट असं म्हणू शकतो. आता विचारा, याच्यामध्ये काय तुम्हाला शंका आहेत, काय आहेत ते विचारा. आहेत कोणाला शंका काही? हॅलो, नाहीये सर काही शंका. नाहीये. बरं, मग आता इथे थांबवायचं आपण 8:30 वाजले. हा, विचारा असेल तर विचारा. नाही शंका नाही काही. हा, बरं, काय विचारायचं असेल तर विचारा, हरकत नाही काही. थांबूयात मग आपण आता. हो सर, चालेल. हा, चालेल. ओके बाय. गुड नाईट. ओके सर, थँक्यू. गुड नाईट.